इथल्या फेसबुकला नाही सरांचं होतं चालू करून नाही अजून नाही झालं होईल पण आता एक अर्ध्या मिनिटात आपण फेसबुक लाईव्ह होतोय आणि मी सगळ्यांना आत घेते आपल्या झूम मीटिंग मध्ये. येस. सगळ्यांना नमस्कार. आपण आज दुसऱ्या आपल्या वेबिनार साठी बसलेलो आहोत, जमलेलो आहोत सगळे एकत्र. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माझ्यासोबत माझे सहकारी श्री गौरव नायगावकर आहेत. नमस्कार सगळ्यांना. आणि आज ते तुमच्या सोबत आणि सचिन दादांसोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. नमस्कार परत सगळ्यांना. हे विश्वाची माय देतोय असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे. आणि आता कल्पना करा की या संकल्पनेवर आधारित एखादी शाळा असेल तर, म्हणजे अशी एखादी शाळा असेल की जिला बंधनं नसतील, बंधनाची भिंत नसते किंवा ज्ञानाच्या मर्यादा नसतील, अशी एखादी शाळा असेल तर, अशी एखादी शाळा असेल जी तुमची नाळ मातीशी जोडून ठेवेल, अशी शाळा असू शकते एखादी. तर अशी शाळा आहे एखादी. आणि सचिन देसाई आणि मिनल देसाई यांनी ही शाळा सुरू केली त्यांच्या पूर्वजांच्या गावी, म्हणजे धामापूर इथे. सचिन सर बहुराष्ट्रीय कंपनीत काम केलेलं आहे त्यांनी, आणि मिनलताई आहेत ह्या सीए आहेत. दोघांनी आपल्या धामापूर या गावी ही शाळा सुरू केलेली आहे एकाच उद्देशाने, की अन्नासाठी आणि शिक्षणासाठी कोणाला आपलं गाव तोडून जायला नको, गाव सोडून जायला नको. त्यांच्या ह्या कार्याची दखल बीबीसी न्यूज, युरो न्यूज यांनी घेतलेली आहे. हे नेमकं काय आहे आपण हे सचिन सरांकडे जाणून घेऊया. मी सचिन सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. सचिन सर. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय? ऑडिबल आहे सगळ्यांना? हो हो, अगदी व्यवस्थित. तर सर्वात पहिले मला सगळ्यांना थँक्स की तुम्ही आज सगळ्यांनी आम्हाला बोलायला संधी दिली. आणि माझ्या मते आज आपल्या समोर जे ऑडियन्स आहेत, जे ऐकतायत, ते सर्वप्रथम सगळेच पालक असणार नक्कीच, किंवा होणारे पालक असणार भविष्यात. त्यानंतर तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही शिक्षणावर काम करणारे आहात. पण सर्वप्रथम माझ्या मते तुम्ही सगळे पालक आत्ता आहात किंवा होणार आहात. आणि हा असा ह्या मुद्द्यावरून मी का सुरुवात करतोय, कारण माझ्या आणि मिनलच्या आयुष्यामध्ये जे आम्ही बदल आणले त्याचं कारणच हे होतं की आम्ही जेव्हा पालक झालो तेव्हा हे प्रश्न आमच्या समोर निर्माण झाले. आणि ते प्रश्न काय आहेत आणि ही जर्नी काय आहे हे आज तुमच्या समोर मी मांडणार आहे. हे मांडताना मला सर्वप्रथम हे सांगायचंय की मी कुठली समाजसेवा करत आहे किंवा मी कुठलं तरी मोठं कार्य करत आहे असा अजिबात भाग नाही आहे. कारण मला असं वाटतं की साधारण जगणं हेच फार कठीण झालेलं आहे या आधुनिक जगामध्ये. आणि हा साधारण जगण्याचा एक प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामध्ये पण पूर्णतः सफल झालेलो आहोत असंही मला वाटत नाही. तर सर्वप्रथम जेव्हा मी तसा मुंबईत वाढलेलो आहे आणि कामानिमित्ताने जेव्हा मध्य प्रदेशमध्ये आलो तेव्हा अत्यंत दुर्गम आदिवासी भागांमध्ये राहण्याचा मला योग आला. आणि तेव्हा हे खरं तर प्रश्न पडायला तयार झाले होते की आपण विकास कशाला म्हणतो, आपण शिक्षण कशाला म्हणतो, हे थोडेफार प्रश्न मनात यायला सुरू होते. शालेय शिक्षणाबद्दल तर लहानपणापासूनच मनामध्ये असंख्य प्रश्न होते. कारण मी आणि माझे काही मित्र आम्ही हे नेहमी बॅक बेंचर्स राहिलेलो आहोत शाळेमध्ये. म्हणजे आम्ही ना हुशार होतो ना ढ होतो, या कुठल्या कॅटेगरी नसलेले आम्ही हे बॅक बेंचर्स मुलं होतो. आणि शिक्षण पद्धतीवर तेव्हापासूनच खरे तर प्रश्न निर्माण झालेले होते. म्हणजे मला आठवतं की शाळेमध्ये असताना एकदा कधी नव्हे तो गणितामध्ये 100पैकी 80 का 90 मार्क मिळाले आणि तो माझ्यासाठी दिवाळी दसरा होता. आणि 2 दिवसानंतर केमिस्ट्रीचा पेपर आला तेव्हा 100पैकी 3 मार्क होते.
तर हे असे अनुभव शाळेमध्ये आम्ही घेत आलेलो आहोत, की जेव्हा चांगले मार्क मिळतात तेव्हा आपले आई-वडील, आपले पाल्य, आपले शिक्षक आपल्याला कसा प्रतिसाद देतात आणि जेव्हा नापास होतो तेव्हा कसा प्रतिसाद देतात. आणि खरं तर तुम्ही टॉपर या किंवा नापास व्हा, या दोघांमध्ये काही जास्त फरक नाहीये कारण ह्या डोक्यामध्ये तर काहीच तसं शिरत नाही. अ, आयुष्याच्या प्रती आपली जी समज व्हायला पाहिजे ती तर कुठेच होत नाही. ना नापास झालेल्या मुलामध्ये होते, ना सर्वप्रथम आलेल्या मुलामध्ये होते. हे शालेय अनुभव आणि हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही आमचं आयुष्य पुढे रेटत राहिलो आणि समाजाला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आम्ही आमचं आयुष्य ढालायला लागलो. आणि त्या हिशोबाने आमच्यासमोर एकच ध्येय होतं त्यावेळेला म्हणजे आता मी 45 वर्षाचा आहे. जेव्हा मी 18 वर्षाचा होतो तेव्हा सॉफ्टवेअर इंडस्ट्री नव्हती. तेव्हा हॉटेल इंडस्ट्री कडे जास्त कल होता मुलांचा आणि मी त्याच इंडस्ट्रीमध्ये गेलो आणि अ, त्या हिशोबाने आमचं करियर आम्ही सो कॉल्ड करियर आम्ही करत गेलो. त्याच्यामध्ये भरपूर यश आता त्याला मी यश म्हणणार नाही, पण त्या मापदंडाप्रमाणे यश मिळत गेलं आणि असं करत असताना एक दिवस माझ्या आजोबांनी अ, जे माझे आध्यात्मिक गुरु पण आहेत, ते मला नेहमी अ, टोकत असतात पदोपदी वेगवेगळ्या एज फॅक्टर्समध्ये. तर तेव्हा त्यांनी मला असं नेहमी सांगायचे, की "तू एकदा पाबळला जा आणि तिथे डॉक्टर श्रीनाथ कलबाग यांना भेट." आणि मी त्यांना नेहमी टाळायचो. कारण ते नेहमी असंच काहीतरी सांगायचे, की या दुर्गम गावामध्ये अमुकना भेट, ह्याला भेट आणि आमच्यासमोर ध्येय तरुणांमध्ये आमच्यासमोर एकच होता, की लंडनला किंवा यूएसमध्ये जाऊन कशी नोकरी मिळवायची आणि तिथे सेटल व्हायचं. तर त्याला आम्ही यश मानायचो आणि एक दिवशी योगायोगाने मला पाबळला जाण्याची चा योग आला आणि तो ॲक्सिडेंटल योग होता खरं तर. कारण मनातून काही इच्छा नव्हती जायची. पण एक आपलं आजोबांचा मान ठेवायचा म्हणून आम्ही गेलो. मी आणि माझे वडील होते माझ्याबरोबर आणि सगळ्यात पहिले मला तो कल्चरल शॉक होता, की तिथे बस नाही, गाडी नाही आणि एका एका जीपमध्ये 30-30, 40-40 माणसं भरलेली आहेत अगदी जनावरासारखी आणि एका डोंगराच्या टेकडीवरती पाबळला ते विज्ञान आश्रम होतं आणि तिथे गेल्यानंतर पाणी नाही अजिबात, पाणीचं दुर्भिक्ष्य आणि हे बघूनच मला थोडासा मी शॉक झालो, की अरे जुहूचा एक बंगला सोडून एक दाम्पत्य अशा ठिकाणी येतं, की जिथे पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. बाकी सगळं तर सोडून द्या, ठीक आहे. ते बाकीचे चॅलेंजेस काही हरकत नाही. पण पाणीच नाही अजिबात. तर योगायोगाने माझी कलबग सरांची काही म्हणजे भेट नाही झाली, पण माझी योगायोगाने अम्मांशी भेट झाली आणि अम्मांशी जो संवाद झाला, तो आज मी मुद्दामूनच आणि मी नेहमी तो बोलतो शिक्षकांशी बोलताना. कारण ते संवाद माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉइंट ठरलेले आहेत. मी जेव्हा अम्मांना हा प्रश्न केला, की "अम्मा तुम्ही हिंदुस्तान लिव्हरमध्ये कलवाग सर हे वैज्ञानिक होते आणि अमेरिका सोडून तुम्ही इथे आलात आणि मी असं ऐकलंय, की तेव्हाचे पंतप्रधान होते देवी गौडाजी त्यांनी सांगितलं होतं, की भारताच्या नकाशावर कुठेही तुम्ही बोट ठेवा तर तिथे तुम्हाला आम्ही जागा देऊ." आणि अर्थातच सरांचं जे बॅकग्राऊंड होतं त्यामुळे त्यांना निश्चितच अनेक दुसरे पण ऑप्शन्स असणार. तर तुम्ही पाबळसारखी अशी जागा का निवडली? कारण तुम्हाला हे तर माहिती आहे, की इथे पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. एक थेंब पाणी नाहीये इथे. तर त्यांनी मला एक सुंदर उत्तर दिलं आणि त्या म्हणाल्या, की "सचिन, जेवढे जास्त प्रॉब्लेम्स आहेत, तेवढ्या आमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटीज आहेत." म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे, की जेवढे जास्त प्रॉब्लेम, ते आमच्यासाठी एक गोल्ड माईन आहे. सोन्याची खाण आहे. हे तर एक नवीन दृष्टी देणारं वाक्य होतं. आणि मग त्यांनी सांगितलं, की आम्ही प्रत्येक प्रॉब्लेम्सला आम्ही एक ॲज अन अपॉर्च्युनिटी बघतो आणि आम्ही त्याच्यावरती काम करतो. मला अजूनही अम्मांचा तो चेहरा, त्यांची ती बोलण्याचा कॉन्फिडन्स आणि त्यांच्या मागची जी दूरदृष्टी होती ती मला अजूनही आठवते. आज अम्मा आम्हाला सोडून गेलेले आहेत. पण त्यांचे विचार अजूनही आमच्या मनामध्ये अगदी कोरून बिंबवले गेलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, की प्रेरणा देणारा शिक्षक हा काही शालेय जीवनात 10 वर्ष शिकवणारा असलाच पाहिजे असं नाही. तो तुमच्या घरी पण असू शकतो. तो तुम्हाला असा प्रेरणा देणारा कुठेतरी एखादा व्यक्ती पण असू शकतो, की जो तुम्हाला 5 मिनिटाकरता का भेटेना, पण तो तुम्हाला काहीतरी प्रेरणा देऊन जातो. आणि अशी अम्मानी आम्हाला ती प्रेरणा दिली आणि त्यानंतर ह्याच्यावरती खूप विचार-मंथन झालं. अनेक ठिकाणी भेट झाली. योगायोगाने जी माझी धर्मपत्नी आहे, माझी
बायको मिनल देसाई, ती इंदोरची आहे आणि ती पण ह्याच विचारांची, किंबहुना मी म्हणेन माझ्यापेक्षा 2 पावलं पुढेच आहे ती. आणि तिलाही हे प्रश्न भेडसावत होते, कारण ती चार्टर्ड अकाउंटन्सी करत होती आणि तिच्या मनात हे प्रश्न होते, की हा चार्टर्ड अकाउंटन्सी नक्की कुठचा व्यवसाय आहे? म्हणजे हा नक्की समाजामध्ये काय बदल घडवून आणतो? आणि हे प्रश्न तिला नेहमी पडत होते. आणि अशी आमची दोघांची भेट झाली. आम्ही मृणाल आल्यानंतर हे प्रश्न अजून फार भेडसावत गेले, की नक्की आता ह्या मुलीला आम्ही जन्म दिलेला आहे आणि आता हिला आम्ही कुठल्या जगात वावरणार आहोत? ही कुठल्या जगात वावरणार आहे? हिचं आयुष्य पुढे कसं होणार आहे? आणि मला एक 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 इन्सिडेंट आठवतो. आम्ही लास्ट आमचं डेस्टिनेशन होतं भोपाळ. आणि भोपाळला एक असा एक काळ होता, 1-2 महिने असे झाले होते, की तिथे सीरीज ऑफ रेप होत होते लहान मुलांवर पर्टिक्युलरली. आणि दर महिन्याला 1-2 असे, आणि तुम्हाला माहिती आहे चॅनलमध्ये कसं ते दाखवतात सातत्याने. आणि हे डोक्यामध्ये सारखं बिंबवलं जात होतं. आणि असा एक दिवशी अ, मृणाल आमची खूप एका मोठ्या शाळेमध्ये जात होती तिकडे, नामांकित शाळा होती ती. आणि त्या शाळेची बस जी आहे ती खूप लेट आली. अ, म्हणजे 12 वाजता येणारी बस 12:30 ला नाही आली, 1 ला नाही आली, 2 ला नाही आली, 3 ला नाही आली आणि आम्ही अक्षरशः घामाघूम झालो होतो. आणि आम्ही अ, शाळेला फोन केला तर म्हणाले, की बस तर टाईमात निघाली इथून. तर आम्हाला अजून टेन्शन आलं. आणि शेवटी 2:30-3 वाजता आम्हाला समोरून बस दिसली आणि त्याच्यामध्ये बसचा ड्रायव्हर आणि बसचा क्लीनर एकटा होता आणि माझी मुलगी एकटी होती. तुम्ही विचार नाही करू शकत, की आमच्या मनात किती प्रकारचे प्रश्न आले असतील. आणि आम्ही सर्वप्रथम त्या कंडक्टर आणि त्या ड्रायव्हरला ओरडलो. एका हाय पिचमध्ये थोडंसं झालं, की "इतना देर कहाँ थे? क्या हो गया?" वगैरे, वगैरे. तर ते बिचारे म्हणाले, की "साहब वो टायर पंक्चर हो गया था और मोबाइल का बैटरी डाउन हो गया था, इसलिए लेट हो गया. लेकिन आपकी बच्ची को कोई दिक्कत नहीं, वो खेल रही है." की त्यांनी काहीतरी तिला एंगेज ठेवलं वगैरे. आणि माझी मुलगी अत्यंत खुश होती आणि ती खाली आली. आणि क्षणभर करता आमच्या दोघांच्या मनात असा विचार आला, की आपण कुठल्या पद्धतीचं जीवन जगतोय. एक अनसर्टनीचं, एक अविश्वास ठेवणारं, कुणावर विश्वास न ठेवणारं एक जगामध्ये आम्ही वावरतोय. आणि भविष्यात असंच वावरायचंय आपल्याला, तरच आपण छान जगू शकतो. म्हणजे कुणावर विश्वास ठेवायचा नाही, विश्वास नावाची गोष्ट नाही. सर्टनिटी नाही, कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नेहमी ढासळत जाणार. आणि याच्यासाठी मग आपल्याला सातत्यानं काही ना काहीतरी कार्य करावं लागणार. तर अशा पद्धतीच्या लाईफमध्येच आपण आपल्या मुलीला पुढे ढकलणार आहोत का? आणि मग आपण मोठी-मोठी त्याला यशाची नावं देऊ, ती मोठी झाली, अमुक झाली, तमुक झाली, आय-ए-एस झाली, का जे काय झाली. तर आम्ही एवढा विचार केला, की नाही, एक खूप चांगलं समृद्ध आयुष्य जर तिला जगायचं असेल, तर तिला ह्या अशा व्यवस्थेतून तर आपल्याला नक्कीच बाहेर काढावं लागणार. आणि म्हणून मग आम्ही दोघांनी विचार केला, की आपण हे जे काही आपलं लाईफस्टाईल आहे ते बदलायचं. आणि ते लाईफस्टाईल बदलायचे जेव्हा विचार आले, तेव्हा सर्वप्रथम हे कळलं, की आमचे स्वतःचे प्रोफेशनच आधी आम्हाला बदलावे लागणार. ज्या प्रोफेशनला आपण फार ग्लोरिफाय करतो, ज्या प्रोफेशनला आपण फार उच्च पदाचं मानतो, ते खरं तर समाजासाठी कितपत सस्टेनेबल आहेत, योग्य आहेत, याचा खोलवर विचार करावा लागतो आणि तो आम्ही केला. आणि तेव्हा असं आम्हाला दिसलं, की नाही, आपल्याला कुठल्यातरी ग्रामीण भागामध्ये जाऊन सेटल व्हावं लागेल आणि तिथे गाव परंपरेचा अभ्यास करत-करत मुलीला वाढवावं लागेल. आणि म्हणून मग आम्ही 2007 मध्ये दोघंही धामापूर हे आमचं कोकणातलं गाव आहे. माझ्या मागे तुम्ही बघता, की हे चुन्याचं आणि चिऱ्याने बांधलेलं, आमच्या पंजोबांनी बांधलेलं घर आहे. ज्याला आता 100 वर्ष होत आलेली आहे. या 100 वर्ष जुन्या घरामध्ये आम्ही पहिल्यांदा आलो. आणि इथे आता मुलीला कसं शिकवायचं, तर मग त्यासाठी काहीतरी एक उपक्रम आपण राबवूया, जेणेकरून तिला पीअर लर्निंग, म्हणजे तिच्याबरोबर अजून पण मुलं शिकतील. या उद्देशाने आम्ही बिनभिंतीची शाळा हा उपक्रम आम्ही सुरू केला. तर बिनभिंतीची शाळेबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीपासूनच आम्ही हे ठरवलं होतं, की मुलीला शाळेत टाकायचं नाही. आणि मला माहिती आहे, की मी आता जे बोलतोय ते शाळेतल्या शिक्षकांशी बोलतो आहे. त्यामुळे हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी राहील. पण मी नक्कीच आम्ही जे केलेले प्रयोग आहेत त्याची तुमच्या शाळेच्या फॉर्मल एज्युकेशनशी कशी जुळवाजुळव करता येईल ह्यावरही मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करेन. पण सुरुवातीला हे जाणून घेतलं पाहिजे, आपण फंडामेंटल इश्यूज जाणून घेतले पाहिजेत,
की शाळा ह्या मुळातच चुकीच्या फाउंडेशनवरती उभ्या आहेत. आणि जेव्हा मी शाळा म्हणतो याचा अर्थ असा नाही की भारतातल्या सगळ्या शाळा चुकीच्या फाउंडेशनवर उभ्या आहेत. पण शाळेची ही जी पद्धती आहे, शिकण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत, सिलेबसची पद्धत आणि यशाचे मापदंड हे सगळे चुकीच्या फाउंडेशनवर आहेत. हे आम्ही जाणून घेतलेलं होतं आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की मुलीला मुळात शाळेतच टाकायची नाही. आणि मग असं दिसलं आम्हाला की जर शाळेत नाही टाकायचं तर मग तिला डिग्री कशी मिळणार? तर असं आम्हाला जाणवलं की डिग्रीचा विचार एवढ्या लहान वयात करण्याची गरज नाहीये. मुला-मुलींची राइट अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, आयुष्याच्या प्रती त्याची जी विचार करण्याची जी वैचारिक शक्ती आहे, ती जर योग्य पद्धतीने गेली, तर पुढे त्याचं त्यालाच कळतं. डिग्री नाही मिळाली तरी चालेल. आपल्याकडे भारतामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. बहिणाबाईंचं उदाहरण आहे किंवा आता तुम्ही बघितलं असेल की मी त्यांचं नाव विसरलो, पण आमच्या सातारा, कोल्हापूरचे ते आहेत, त्यांना प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला. जे सीड बँक ज्यांनी बनवलेली आहे. अशा अनेक उदाहरणं आहेत की जे शाळेत कधी गेलेले नाहीत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही. पण आयुष्याच्या प्रती त्यांची जी समज आहे, ती इतकी खोल आहे, इतकी पॉझिटिव्ह आहे, की त्यांना कुठल्या डिग्रीची गरज लागत नाही. तरी पण आपण म्हणूया की चला ठीक आहे, कुणाला डिग्री करायचीच असेल, तर मग आम्ही मुलीला उद्या समजा वाटलं डिग्री करायची, तर मग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ही भारत सरकारची जी जगातली सर्वात मोठी मुक्त शाळा आहे. मग त्या मुक्त शाळेमध्ये आम्ही आमच्या मुलीला ॲडमिशन दिली. आमच्याकडे जी इतर मुलं होती, ती पण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगच्याच अभ्यासक्रमामध्ये नाव नोंदवलं. वेगवेगळे डिप्लोमा आहेत NIOSचे, व्होकेशनल डिप्लोमा आहेत. 10वी आहे, 12वी आहे, तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये आमची मुलं रजिस्टर झाली. आणि मुळातच जसं अम्मानी सांगितलं होतं, की सुरुवातीपासून समोर जो प्रॉब्लेम येईल, तो आपल्या सर्वांचा शिकण्याचा सिलेबस असेल. प्रिस्क्राईब कुठलाही सिलेबस आम्ही केला नाही आतापर्यंत आणि आम्ही करणारही नाही. शिकण्यामध्ये शाळेमध्ये मी आता 1-2 गोष्टी थोडंसं हे करेन. मी मध्ये-मध्ये थोडेसे आमचे अनुभव आणि मध्ये आमची ही वाटचाल असं दोन्ही कंबाईनली बोलेन. तर मुळातच शाळेचं फाउंडेशन जे आहे ते मुळातच एक कुठे चुकतं, की शिक्षकांना वाटतं, की ते शिकवायला आलेले आहेत. शिक्षक हा शिकवायला आलाय, ही सगळ्यात मोठी घोडचूक करतो आणि तिथूनच शिक्षणाची इश्यूज चालू होतात. शिक्षक हा कधी विचार करत नाही, की मी काहीतरी नवीन शिकायला आलेलो आहे. म्हणजे मला हेच कळत नाही, मी शाळेपासूनचे प्रश्न जे आज आज तुमच्या समोर मांडतो, की एखादा व्यक्ती आयुष्यातले 10-10, 20-20 वर्ष एकच सिलेबस, एकच गोष्ट कसं काय शिकवू शकतो? आणि त्याच्यामध्ये तो काही नाविन्यपूर्ण पद्धत काही जोडत नाही, काही करत नाही. तर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की ही जी कला आहे, की मी कसं शिकवू शकतो आणि मी एका विषयाला धरून दुसऱ्या विषयाकडे कसं जाऊ शकतो. म्हणजे जर मी इतिहास शिकवतो आहे, तर मी इतिहासाच्या माध्यमातून भूगोल सुद्धा शिकवू शकतो किंवा भूगोलाकडे सुद्धा जाऊ शकतो. ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फ्रॉम वन विंडो ऑफ एनी सब्जेक्ट आय कॅन टच एनी अदर सब्जेक्ट. तर जर मी उदाहरण स्वयंपाकघरातलं घेतो, कारण आमच्याकडे स्वयंपाकघर हे सगळ्यात मोठं डिपार्टमेंट शिकण्याचं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण स्वयंपाकघरामध्ये केमिस्ट्री हा विषय असतो, की तुम्ही जर फोडणी देता एखादी आणि फोडणीचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही भारतामध्ये बघाल तर फोडण्यांचे तुम्हाला हजारो प्रकार सापडतील. तर ह्या फोडणीच्या प्रोसेसमध्ये केमिस्ट्री नाहीये का? फोडणी देताना आपण मोहरी का टाकतो तेलामध्ये? तेल गरम झाल्यावरच का टाकतो? तर ह्या सगळ्या गोष्टीचा केमिस्ट्रीच्या हे करून आपण केमिस्ट्रीला खरं तर जिवंत करू शकतो. स्वयंपाकघरामध्ये बायोलॉजी पण आहे, स्वयंपाकघरामध्ये फिजिक्स पण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला धरून एक स्वयंपाकघर होतं आणि सामाजिक दृष्टिकोन पण आहे, की ह्याच्यामध्ये ज्या घरांमध्ये गृहिणींना म्हणजे आपल्या आईला, आपल्या बहिणीला आपण कमी लेखतो. का तर ती म्हणजे तुम्ही जनरली ऐकलं असाल, आई काय करते? ते हाउसवाईफ आहे. वडील काय करतात? ते डायरेक्टर आहेत. म्हणजे ते डायरेक्टर आहेत ते मोठे आणि हाउसवाईफ आहे ती छोटी. तर हाही एक दृष्टिकोन त्याच्यातून मुलांमध्ये येऊ शकतो. म्हणजे सोशल इश्यूज पण आला. तुम्ही सिव्हिक्स पण त्याच्यातून शिकवू शकता. त्यामुळे एका विषयाला धरून अनेक विषय शिकवू शकता. हा दृष्टिकोनच मुळात शिक्षकांमध्ये
आलेला नाहीये किंवा ते येण्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठे प्रयत्न केले जात नाहीत. इतिहासाचा विषय आला, त्याच्यानंतर घंटी वाजली, लगेच मग कुठला मॅथेमॅटिक्सचा विषय. मग घंटी वाजली, मग कुठे भूगोलाचा विषय. तुम्ही माइंड सायकॉलॉजीच्या दृष्टीने बघाल, तर एका मुलाचं ब्रेन किती वेळा एक स्विच ऑफ करून एक स्विच ऑन होतंय आणि ते पण आयुष्यातले 10 वर्ष. हे त्याच्या बुद्धिमत्तेवरती किती परिणाम करतं, तर आपल्या अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये मुलगा कसा शिकतो, ह्याच्यावरती कुठे रिसर्च पब्लिश झालेला नाहीये. झालेला आहे, पण ऑफिशियली पब्लिश नाही झालेला आहे. आता जे एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, ती त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पूर्वी पण सांगितल्या गेल्या होत्या. पण ह्या कुठल्याही एज्युकेशन पॉलिसीमध्ये मूल कसं शिकतंय ह्याच्यावरती काही रिसर्च पेपर काही पब्लिश झालेत का? मग जर मुंबईमध्ये फुटपाथवरती एखादा मुलगा काही न्यूजपेपर विकतोय किंवा तुम्ही बघा तुम्ही जर मुंबईला कधी ट्रॅव्हल करत असाल, तर ट्रेनमध्ये मुलं येतात काय-काय विकायला. किती त्यांच्यामध्ये शैली असते ती गोष्ट विकण्याची, गणितं किती फास्ट करतात. असंख्य असे स्ट्रीटवरची मुलं आहेत, त्या एका वेळेला 5-5, 6-6 फॉरेन लँग्वेजेस बोलतात. कारण त्यांना ती सवय झालेली असते. आणि आदिवासी मुलांचं तर मला बोलायची गरजच नाही. तर त्यांच्यामध्ये जी कॉग्निटिव्ह लर्निंग प्रोसेस आहे, ती इतकी सुंदर असते कारण ते नेचरमध्ये राहतात. ते नेचरचं डिझाइन जे आहे ते त्यांच्या रक्तामध्ये असं भिनलेलं आहे, की ते कुठलंही काम करताना त्याच्यामध्ये एक सौंदर्य दृष्टी असते. ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो, की आमच्याकडे एक बॅच आली होती गडचिरोलीमधनं आणि ती आता मला आठवत नाही कुठल्या गावातली होती, पण ते एका गावातले जवळ-जवळ 5-6 युवक आमच्याकडे आले होते आणि अशी ती बॅच आमच्याकडे 2 वर्ष राहिली. आणि त्याच वेळेला आम्ही कलबाग सरांचाच एक डिझाइन केलेला प्रकल्प आहे, जो आता महाराष्ट्र बोर्डाने म्हणजे बरेच वर्ष महाराष्ट्र बोर्डाचा विषय म्हणून आहे. त्याला आय-बी-टी म्हणतात, इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी. जो मूळतः विलेज पॉलिटेक्निक म्हणजे सरांचं ओरिजिनल कन्सेप्ट होतं विलेज पॉलिटेक्निक आणि तो प्रकल्प आम्ही सिंधुदुर्गातल्या 10 शाळांमध्ये राबवला. त्याबद्दल मी थोडंसं नंतर बोलेन. पण त्याचं ट्रेनिंग घेण्यासाठी आम्ही शाळेतल्या शिक्षक, गणित आणि विज्ञानाचे शिक्षक, प्रिन्सिपल आणि गावातले जे काय म्हणतात त्याला क्राफ्ट्समॅन आहेत. मग ते प्लंबर असेल किंवा कार्पेंटर असेल. तर हे जे क्राफ्ट्समॅन आहेत त्यांना आम्ही त्याच्यामध्ये एक ट्रेनिंग ठेवली होती. आणि त्या ट्रेनिंगमध्ये आमची ही मुलं पण होती गडचिरोलीची. डॉक्टर प्रोफेसर राव होते, आय-डी-सी इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर आय-आय-टीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि त्यांनी एक सेशन घेतलं होतं. आणि त्या सेशनमध्ये त्यांनी एक खूप छान वर्कशॉप घेतलं होतं. त्यांनी एक 30 का 40 बांबूच्या काड्या दिल्या होत्या आणि रबर बँडचं एक पॅकेट दिलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं, की आता तुम्ही असं एक स्ट्रक्चर बनवा, की त्याच्यावरती मी 2 ऑक्सफर्डच्या डिक्शनऱ्या ठेवेन. ते स्ट्रक्चर पडलं नाही पाहिजे. सगळे टीचर्स त्याच्यावरती एक स्ट्रक्चरवरती 10-10, 20-20 रबर बँड्स लावतायत, काय-काय करतायत, पण कुणाला जमलं नाही. आणि एक मुलगा होता, त्याचं नाव मी मुद्दामून घेईन, प्रकाश नरोटे होता तो मुलगा, गडचिरोलीचा. त्यांनी एक असं स्ट्रक्चर बनवलं. आता ते स्ट्रक्चरचं पण नाव मला आठवत नाही, पण राव सरांनी ते बघितलं आणि ते त्याच्यावर त्या 2 डिक्शनरी उभ्या राहिल्या आणि राव सरांनी सांगितलं, की आय-आय-टीच्या इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला हा सिलेबस मधला भाग आहे या स्ट्रक्चरचा, जो या मुलांनी केलेला आहे. तो याने कुठून शिकला? आणि हे त्या शिक्षकांना विचारलं, की जो मुलगा अजून 10वी पण नाही झालाय, तो आय-आय-टी फायनल इयरचं स्ट्रक्चरचं इंजिनिअरिंग करतोय. त्याला ते थिओरिटिकल माहीत नाहीये, पण तो प्रॅक्टिकली ते करतोय. तर त्याला हे कुणी शिकवलं? तर त्याला हे नेचरनी शिकवलं. अजून एक त्याच वर्कशॉप मधलं उदाहरण होतं. एका पेपरमध्ये असे ब्लँक राउंड प्रिंट केले होते, रिकामे गोळे आणि सगळ्यांना सांगितलं, की या गोळ्यांमध्ये तुमच्या मनात येईल ते तुम्ही चित्र काढा, त्या गोळ्याला घेऊन. नॉर्मल चित्र असतं सूर्य, स्माइलिंग फेस हे एक नॉर्मल चित्र झालं आणि असे 2 पानं दिली होती. अनेक शिक्षकांना 5 किंवा 6 गोळ्यांच्या पुढे जाता येत नव्हतं. आणि हे जे प्लंबर, कार्पेंटर हे बरंच काय-काय काढत होते. एका एका मला आठवतंय एका गावातल्या शेतकऱ्यांनी जळलेली भाकरीचं चित्र काढलं होतं. एक जळलेली भाकरी आणि एक मुलगी म्हणजे माझ्याच मुलीने एक गोळा रिकामा ठेवला होता आणि
वेळ निघून जात होता. परत शिक्षकांना ते परीक्षेच्या आणि घंटीची सवय ना, तर 30 मिनिटं दिली होती. 30 मिनिटं निघून गेली आणि मग बाजूला एक प्रिन्सिपल बसली होती. ती माझ्या मुलीला म्हणाली, "अगं मृणालिनी, तू ते गोळा रिकामा ठेवलायस, त्याच्यात भरलं नाहीस. लवकर भर. 1च मिनिटं राहिलाय." तिने सांगितलं, "नाही मॅडम, हा पूर्ण चंद्र आहे. हा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे." म्हणजे ह्याच्यातून तुम्ही हे बघा, की त्या मुलीचं वय तेव्हा हार्डली 5 का 4 वर्षाची होती. तिचं व्हिज्युअलायझेशन किती चांगलं आहे. आणि शिक्षक लागले होते सगळे रॅट रेसमध्ये, की ते गोळे कसे संपवायचे 15 मिनिटात का 10 मिनिटात जे काय आहे. तर ही जी व्हिज्युअलायझेशनची गोष्ट जी आहे, ती लहान मुलांमध्ये खूप छान असते. म्हणजे जेव्हा एखादा लहान मूल एक बॉल, चेंडू जेव्हा वर हवेत टाकत असतो, तेव्हा एका अर्थाने तो ग्रॅव्हिटीच एक्सप्लोर करत असतो. आपण लहान मुलांना बरचसं बघा, ते तोंडात काहीतरी चावत असतात. तर बेसिकली तो एक्सप्लोरिंग स्टेजमध्ये असतो, जे फार फास्ट असतं आणि ते जे वय असतं, ते त्याच्या मेंटल ग्रोथसाठी खूपच महत्वाचं असतं. आणि आत्ता जे मला मुद्दामून सांगावसं वाटतं, की आत्ता जे एज्युकेशन पॉलिसीमध्ये केलेलं आहे, की प्री नर्सरीला त्यांनी एन्करेज करायला सांगितलं, तर मला एका अर्थी ते फारच डेंजरस वाटतं. म्हणजे आता आर-टी-आय खाली 6 ते 14 होतं. आता राइट टू एज्युकेशन खाली 3 वर्षाची पण मुलं जर शाळेत अशा पद्धतीच्या मध्ये जर येतील, तर ते फारच डेंजरस राहील असं मला वाटतं. कारण आत्ता आपली शिक्षण पद्धती जी आहे, ती अजून क्रिएटिव्ह नाही आहे. त्याच्यामध्ये अजून जी लर्निंग ब्युटी जी पाहिजे ती आलेली नाहीये आणि ती अशी फळ्यावर चॉक अँड टॉकनी शिकवता येणार नाही. ती एक्सपिरियन्स करून घेता येईल. तुम्ही साखर शब्द कितीही लिहिला फळ्यावरती तरी त्याची गोडी तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला ती चाखावीच लागणार. तसाच हा विषय आहे. तर अशा पद्धतीने बेसिकली आम्ही येणारे समोर जे काही आमच्या अडचणी आहेत, त्या अडचणींना घेऊन आम्ही शिकत गेलो. अ, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्या मुलीला मी कधीच मराठी शिकवलं नाही. आम्ही मध्य प्रदेशमधनं आलो होतो. ती हिंदी बोलत होती आणि इंग्लिश येत होतं तिला. तिला मराठी अजिबात इनफॅक्ट त्यावेळेला गावातली मुलं तिच्याकडे कुतूहलाने बघायची, की "अरे, ही हिंदी बोलते." म्हणजे गावातल्या मुलांना ते कुतूहल वाटायचं. आज ती 16 वर्षाची आहे आणि ती मायबोली या मराठी लिटरेचरच्या वेबसाईटवरती फारच ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं तिचं आणि ती खूप सुंदर लिहिते. न्यूजपेपर आणि अनेक ठिकाणी ती लिहिते आणि मराठी ट्रान्सलेशन करते. आता तुम्ही म्हणाल, की ती मराठी कशी शिकली? तर ह्याचं लिटरली मला कुठल्या एका पर्टिक्युलर फॉर्म्युला सेटमध्ये सांगता येणार नाही, की ती अशा पद्धतीने मराठी शिकली. पण मी एवढंच सांगेन, की मुलांचं जेव्हा ऑब्झर्वेशन जेव्हा चांगलं होतं, तेव्हा ते अनेक गोष्टी शिकत असतात. मग ते कुठेही गेले, तर ती एकच गोष्ट न शिकता ते अनेक गोष्टी शिकत असतात. म्हणजे कुठेही मला आठवतंय आम्ही शाळेची स्टडी टूर पण जायची. तर ती फार एक सेट ऑफ माइंडनी जायची, की मुलांनो आता आपल्याला अमुक म्युझियममध्ये जायचंय आणि मग तिथे अमुक शिकायचंय. पण त्या अमुकमध्येच आम्ही राहायचो. त्याच्या पलीकडे आमचा ब्रेन कधी जायचाच नाही कारण आम्हाला सेट सेट होता तो रूल सेट होता, की आपल्याला हे शिकायला जायचंय. तर कुछ सीखने की बजाय हम कुछ भी सीखने जा सकते हैं. ही जी गोष्ट आहे ह्याच्यासाठी आपला ब्रेन जो आहे, तो फार वेल ट्रेन्ड झालेला आहे. थ्री इडियट्सचं डायलॉग तुम्हाला आठवत असेल. अनेक पिक्चर येतात, पण पिक्चर झाल्यानंतर आपण त्या गोष्टी विसरतो, की वेल ट्रेन्ड ही जी गोष्ट आहे, ही घोड्याला लागू होते, जनावरांना लागू होते, माणसांना नाही लागू होत. माणूस हा कधी ट्रेन्ड नाही. माणसाला तुम्हाला निसर्गाबरोबर फार क्रिएटिव्ह बनवावं लागतं. तर अशा गोष्टी बघताना मला आठवतं, की जे आज आपण अकॅडमिक एज्युकेशन म्हणतोय, तर तिथे सुद्धा मला असं वाटतं, की आमची ही जी काही आम्ही आत्ता आमची जी काही प्रयोगशील हे झाले शिक्षण, तिकडे पण आमची मुलं कुठे कमी पडलेली मला आठवत नाही. प्रकाश नरोटे गडचिरोलीचा मगाशी जे मी उदाहरण घेतलं, त्याला डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जसं आय-टी-आयमध्ये तुम्हाला एक विषय असतो, तर डी या विषयामध्ये अनेक विषय असतात. त्यामध्ये त्याला डिस्टिंक्शन मिळालं 75%. मोहम्मद शेख हा आमच्या कोंडुरा ऑर्फन सेंटरमधनं आलेला मुलगा. त्याला त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन मिळालं. तर मला असं नाही वाटत मृणाल एक फार महत्वाचं तुम्हाला सांगायचंय, की आत्ताच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगचे रिझल्ट लागले आणि माझ्या मुलीला सकाळी 8 वाजता एक नोएडामधनं फोन आला. ती कॅसेट चालू होती आणि ती कॅसेट अशी होती, की तुमचं अभिनंदन, की तुम्ही रिजनल सेंटरमध्ये पहिले आलात. तिला 84% मिळाले. खरं तर
व्यक्तिशः किंवा आम्ही जे काही काम करतो त्याच्यामध्ये पर्सेंटेजला आम्ही अजिबात किंमत देत नाही. पण तरी पण एक आई-वडील म्हणून की ज्या पद्धतीने ती शिकली, त्यामुळे आम्हाला जरा ते कौतुकास्पद वाटलं. कुठेतरी आतून कौतुकास्पद वाटलं हे मी मान्य करेन. पण ते काही फार महत्वाचं नाही हेही मला सांगायचंय. आणि त्या कौतुकाच्या ह्याच्याने आम्ही जस्ट बघायला प्रयत्न केला रिजनल सेंटरच्या वेबसाईटवर, की कुठे मृणालिनीचं नाव आलंय का? तर कुठेही नाव नव्हतं. मग कुतूहलाने म्हणून जस्ट एक फोन केला तिने रिजनल सेंटरला, की असं ना मला फोन आला होता. तर म्हणजे काय होतं ते? तर ते म्हणाले, "हो," म्हणे, "ते असा जे कोण टॉपर येतात त्यांना आम्ही फोन जातो. पण तो फोन ती कॅसेट आल्यानंतर तो रेकॉर्ड डिलीट होऊन जातो." हे तुम्ही फार लक्षात ठेवा. त्या मुलाला ते कळवतात, की तुझं अभिनंदन. त्याच्यानंतर ते रेकॉर्ड डिलीट केले जातात. कुठल्याही रेकॉर्डमध्ये हे नाही आहे म्हणाले, की तू पहिली आलेली आहेस. त्यामुळे जर तू कुठे बायोडेटामध्ये लिहायला जाशील किंवा कुणाला सांगू शकतेस तू व्हर्बली, पण तू कुठेही नमूद करू शकत नाही. ते फक्त तुझ्या व्यक्तिगत कम्युनिकेशनसाठी आहे. किती छान गोष्ट आहे तुम्ही बघा, की आपण आज हे 10वीत पहिले आले म्हणून जो ढिंडोरा पिटतो, शाळा पिटतात, आमची मुलगं बाहेर बोर्ड लावतात, कोचिंग क्लासेस लावतात, वर्तमानपत्र लिहितात. मग मोठे-मोठे मंत्री-संत्री जातात घरीमध्ये. त्या मुलांचं पुढे काय होतं? ह्याचा नक्की आपण कधी पाठपुरावा घेतलाय? की ह्या मुलांचं पुढे काय होतं नक्की? यू-पी-एस-सीचं पण उदाहरण घेऊया. फार 10वी-12वी तर राहू द्या. यू-पी-एस-सीमध्ये मुलगा पहिला आला. पण तो कलेक्टर झाला हे ठीक आहे. कौतुक तेवढ्यापुरतं ठीक आहे. पण तो कलेक्टर होऊन त्यांनी पुढे कसं काम केलं हे जास्त महत्वाचं ना. एखादा कलेक्टर झाला, एस-पी झाला, त्याच्यानंतर त्याची जी कार्यकाळ आहे, त्याच्यात त्यांनी काय काम केलं, ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे हे पहिलं येणं, दुसरं येणं आणि ह्याला इतक्या म्हणजे कौतुक करू नका असं मी नाही म्हणत आहे. पण ते कौतुक कशा पद्धतीने आणि किती किती प्रमाणावर केलं पाहिजे. कारण त्या कॉन्फिडन्स बिल्डिंगमध्ये आपण एक इगो त्या मुलामध्ये डेव्हलप करतोय ह्याचं आपण भान ठेवलं पाहिजे. इट इस अ काइंड ऑफ अ डिफरंट पॅकेजिंग. द प्रॉडक्ट इस पॅकेज्ड इन अ डिफरंट वे. ओके. तर ते पॅकेजिंग आपण वेगळं केलेलं आहे. त्याला आपण म्हणतो नाही, नाही कॉन्फिडन्स बिल्डिंग अमुक-तमुक. पण मुळात इंट्रोस्पेक्ट करा. ते एक एरोगन्स आहे. तो एक इगो आहे, जो आपण त्यांच्यामध्ये इन्कल्केट करतो आहोत. तर त्यामुळे मला हा एन-आर-एसचा अनुभव खूपच छान वाटला, की त्यांनी कुठेही रेकॉर्ड ठेवला नाही आणि ग्रेडिंगमध्ये सुद्धा पास आणि नापास ते कुठेच म्हणत नाहीत. ते नेहमी म्हणतात शुड ट्राय अगेन वगैरे असं काही-काही शब्द वापरतात. तर हा महत्वाचा भाग आहे, जो दुसऱ्या बोर्डांनी किंवा शाळांनी निदान आपापल्या लेव्हलला तो केला पाहिजे, की मुलगा पास हो वा नापास हो, अ, त्याच्याशी काही यश आणि अपयशाशी काही संबंध नाही आहे. प्रत्येक मुलामध्ये एक सुप्त गुण असतात. ते सुप्त गुण ओळखण्याची कला शिक्षकांनी डेव्हलप केली पाहिजे. आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शाळा कुणासाठी? तर आत्ता जे चित्र आहे, शाळा मुलांसाठी. मग शाळा समाजासाठी नाही का? शाळा फक्त हे शिक्षक आणि मुलं एवढ्यासाठीच का? तर श्री अरबिंदोंचं एक खूप छान वाक्य आहे, की शाळा हे एक ट्रायपॉड सारखं असतं कॅमेराच्या, की ज्याच्यामध्ये एक पाय हा ही मुलं, एक पाय हे शिक्षक आणि एक पाय म्हणजे समाज. म्हणजे आई-वडील, गाव वगैरे जे काय आहे. तर शाळा ही समाजासाठी असते पहिलं. कारण मला आठवतं, की मी जेव्हा माझी कंपनी होती आणि माझ्या क्लायंट्स होत्या शाळा, तेव्हा अनेक वेळेला आम्ही आमच्या पॉलिसीमध्ये बदल करायचो. कारण आम्हाला पैसे कमवायचे होते. शाळा जसं म्हणेल तसं आणि शाळा प्रत्येक वेळेला हे सांगायची, की नाही, नाही पालक याच्यावरती नाराजगी व्यक्त करतील, पालक हे मानणार नाहीत. इव्हन आय-बी-टी करताना सुद्धा आम्ही जेव्हा शाळेत अ, अ, शहरातल्या शाळांना जेव्हा अप्रोच झालो, तेव्हा अनेक वेळा प्रॉब्लेम आले, की नाही, नाही पालक ह्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतील वगैरे. तर मग असा विचार यायचा, की मग पालकांना समजवण्याचं काम शाळा करणार नाही का? मग ते काम कुणाचं आहे? समाज प्रबोधनाचं काम हे कोण करणार? हे एन-जी-ओज करणार का? शाळा एक शैक्षणिक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेचं नक्की काम काय? तर हे प्रश्न नेहमी भेडसावत राहिले आणि आम्ही याच्यावर नेहमी काम करत राहिलो. मला एक अनुभव आठवतो, की मुंबई विद्यापीठाचं एक नॅशनल कॉन्फरन्समध्ये आम्हाला इन्व्हाईट केलं होतं आणि भारतातल्या सगळ्या विद्यापीठांचे डायरेक्टर त्याच्यामध्ये होते आणि 10 मिनिटं प्रत्येकाला दिली होती. तर त्यामध्ये आम्ही हा एक मौलिक प्रश्न त्यांच्यासमोर मांडला, जो आज मी तुमच्यासमोर पण मांडतो. एखाद्या शाळेचं, कॉलेजचं किंवा विद्यापीठाचं यश आपण केव्हा म्हणणार? एखाद्या शाळेचं यश
आपण केव्हा म्हणणार? एखादं कॉलेज आहे ते यशस्वीरित्या चालतंय हे आपण केव्हा म्हणणार? ह्याचे मापदंड काय? ह्याचे पॅरामीटर ऑफ सक्सेस काय आहे? बहुतांश ठिकाणी जेव्हा जेव्हा मी माझे सेशन्स घेतलेले आहेत, इव्हन विद्यापीठाच्या ठिकाणी डायरेक्टर्स आले होते, सगळ्यांचं म्हणणं होतं की शालेय रिझल्ट, कॉलेजचा रिझल्ट, अगदीच हायर एज्युकेशनची गोष्ट कराल तर प्लेसमेंट हा त्या इन्स्टिट्यूटचा हे त्या इन्स्टिट्यूटच्या यशाचं मापदंड, पॅरामीटर ऑफ सक्सेस. तर मग आम्ही त्यांना असं म्हटलं की बाबा आम्ही जी काही शैक्षणिक संस्था चालवतो, जी आम्ही लर्निंग सेंटर आहे, आमचं जे पॅरामीटर ऑफ सक्सेस आहे ते आमचं बॅलन्स शीट आहे. आता बॅलन्स शीट हा जो प्रकार आहे हे प्रत्येक इन्स्टिट्यूशन बनवतं आणि ते बॅलन्स शीट किती आपण पब्लिक समोर डिस्क्लोज करतो. आपल्या मुलांना ते बॅलन्स शीट किती माहिती आहे, पालकांना किती माहिती आहे, आपल्याला किती माहिती आहे. तर बॅलन्स शीट मध्ये काय दिसतंय, किती पैसे आले आणि किती पैसे गेले. ते किती पैसे जे आलेले आहेत ते कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये येतात. तर ते येतात ग्रँट्सच्या माध्यमातून, म्हणजे जे प्रशासन तुम्हाला ग्रँट्स देतं त्याच्यामध्ये, किंवा कुठला एनजीओ असेल तर फंडिंगच्या माध्यमातून. दुसरं, जी मुलं फीस भरतात त्या माध्यमातून. तिसरं काही आहे का? तर नाही, बहुतांश ठिकाणी नाही आहे. आणि तिसरं खर्च कुठे करतो? तर मग पगार, इन्फ्रास्ट्रक्चर, या दोन गोष्टींवर. आता या बॅलन्स शीट मध्ये दोन गोष्टी मी बोललो. तिसरी गोष्ट, शाळा स्वतः किंवा कॉलेज स्वतः कोणते पैसे रेज करते. म्हणजे एखादी शाळा किंवा एखादं कॉलेज आहे, त्या कॉलेजचं मोठं कॅम्पस आहे. मग त्या कॅम्पसवर अशा कुठल्याही गोष्टी होत नाहीत की ज्याच्यातून काही रेव्हेन्यू जनरेट होईल शाळेसाठी. म्हणजे एखादं ऑर्गॅनिक फार्म असेल, एखादं बॉटनिकल सेंटर असेल, एखादं कार्पेंट्रीचं युनिट असेल, एखादं पॉटरीचं युनिट असेल, काही लोकोपयोगी सेवा दिल्या जाऊ शकतात गावामध्ये. किंवा गावाचं तर आपण नंतर घेऊया, पण शाळेमध्ये जे तुमचे बाकडे तुटतात, फळे खराब होतात, गार्डनिंग असतं. आता तुमची तर लोकबिरादरी प्रकल्प याची तर थोडीशी गोष्ट वेगळीच आहे, कारण तुमचं फाउंडेशनच एका वेगळ्या ह्याच्यावर राहिलेलं आहे. पण बहुतांश शाळांमध्ये, शहरी शाळांमध्ये खासकर, शिपाई असतात. आत्ताच गेल्या महिन्यामध्ये माझं एक नॅशनल कॉन्फरन्स झाली आणि भारतातल्या सगळ्या नामांकित शाळांचे डायरेक्टर आणि प्रिन्सिपल होते. मी त्यांना एक फार मौलिक प्रश्न विचारला की तुम्हाला शिपाई का लागतो? शाळामध्ये संडास साफ करायला, म्हणजे मुलं घाण करणार, शिक्षक घाण करणार आणि ते साफ करायला तुम्हाला शिपाई का लागतो? आणि जर लागत असेल तर तुम्ही त्याला शिक्षकाचा दर्जा का देत नाही? तुम्ही त्याला हायजीन एज्युकेटर असं म्हणून त्याला आठवड्यातून एखादा लेक्चर घ्यायला तुम्ही का देत नाहीत? त्याचा पगार शिक्षकांपेक्षा का कमी? ठीक आहे, पगाराबद्दल आपण नको बोलूया, कारण त्याला फार एक रिव्हॉल्युशन लागेल. पण निदान त्याला रिस्पेक्ट जो पाहिजे आज, तो रिस्पेक्ट आपण देतो का? म्हणजे माझा विषयच होता की डिस्क्रिमिनेशन इन द एज्युकेशन सिस्टम. ते म्हणतात डिस्क्रिमिनेशन नाही, आम्ही मुला-मुलींना एकसारखं करतो, आम्ही जातीपाती बाळगत नाही. आता जातीपाती त्यावेळेला काय होत्या तो वेगळा कॉन्टेक्स्ट झाला. ह्या आजच्या नवीन युगातल्या या जातीच आहेत. एक शिपाई नेमला, त्याला हे काम दिलं आणि ते खालच्या दर्जाचं काम आहे, आणि जो प्रिन्सिपल आहे त्याचं उच्च दर्जाचं काम आहे. तर हा डिस्क्रिमिनेशन नाही आहे का? आणि एखादी गोष्ट आपण जर स्वच्छता राखतो आहोत, तर हे आयुष्यातलं मौलिक सगळ्यात महत्वाचं शिक्षण नाही आहे का? तर मग ह्यावर आपण फार विचार केला पाहिजे. आणि असं जर असेल तर मग शाळेतला जो माळी आहे, शाळेतला जो शिपाई आहे, त्याला नक्कीच एक शिक्षकाचा दर्जा मिळेल. आणि असं होतंय. तुम्हाला जर उदाहरणं द्यायची झाली तर बेअरफूट कॉलेज आहे राजस्थानमध्ये. तिथे अनवाणी चालणारी माणसं इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट्स आहेत. 10-10 देशांमध्ये फिरून आलेली आहेत, पण त्यांना सध्या सही पण करता येत नाही. त्यांना लिहिता वाचता पण येत नाही. निरक्षर माणसं आहेत, पण कल्चरली फार रिच आहेत. तुम्ही कल्चरली रिचनेस हा ऍस्पेक्ट आपण घेत नाही आहोत. फक्त शब्द ओळख झालेली आहे म्हणून मी
शिक्षित आहे हा भाग नाहीये. मी कल्चरली रिच आहे का? तर ह्या मौलिक गोष्टी आपण शाळेमध्ये जर बघितल्या, तर मग आपल्याला कळेल की शाळेची शैक्षणिक व्यवस्था ही किती चुकीच्या फाउंडेशनवर आहे. तर असे अनेक प्रश्न जेव्हा आम्ही विचारले, तेव्हा बॅलन्स शीटवर आपल्याला हे दिसतं, की आम्ही शाळा म्हणून इथे काही प्रोडक्टिव्ह काम आम्ही केलेलं नाहीये. आम्ही प्रोडक्टिव्ह एज्युकेशन नावाची गोष्ट आमच्याकडे नाहीये. आमच्या शाळेमध्ये प्रॅक्टिकल्स घेतो आम्ही, है ना? म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो प्रॅक्टिकलचा पिरियड आहे. प्रॅक्टिकल्स विच आर हायली इम्प्रॅक्टिकल. मला केमिस्ट्रीत 3 मार्क मिळाले होते, पण आज मी एक खूप चांगला सोप मेकर आहे. माझे साबण जे आहेत म्हणजे मी स्वतः बनवतो आणि माझा एक साबण जवळ-जवळ ₹150 ते ₹200 गोव्यात विकला जातो. हा साबण बनवण्यासाठी मी 2 वर्ष अभ्यास केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मला सोप मेकिंग नॅचरल सोप मेकिंग शिकायचं होतं. त्याला कोल्ड प्रोसेस सोप मेकिंग म्हणतात. मला भारतामध्ये एकही पुस्तक मिळालं नाही. मला अमेरिकेहून 1200, 1500, ₹2000 पुस्तक मागवावं लागलं. भारतामध्ये एकही पुस्तक अवेलेबल नाही. मातीचं बांधकाम, मातीच्या बांधकामाच्या वर्कशॉपसाठी आज पाश्चात्य देशामध्ये 40,000 ते 50,000 घेतले जातात वर्कशॉपला, जेव्हा की ही आपल्याच ग्रासरूट लेव्हलला ह्या गोष्टी पूर्वी केल्या जात होत्या. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, की ह्या अनेक गोष्टी ग्रामीण भागामध्ये तर खूप स्कोप आहे. शहरामध्ये पण आहे असं नाहीये, पण ग्रामीण भागामध्ये प्रचंड स्कोप आहे. पण हा स्कोप समजण्यासाठी मुळात आपल्याला आपली ही जी शिक्षणाची जी एज्युकेशनची पॅरामीटर ऑफ सक्सेस आहे आणि पॅरामीटर ऑफ डेव्हलपमेंट ही काढावी लागेल. मी तुम्हाला सांगतो, मी त्या कॉलेजचं नाव घेत नाही, पण आमच्या इकडे एक कॉलेज आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या कॉलेजला सायन्सच्या BMSला आणि IT ला मुलं ॲडमिशन घेतात, कारण तिथे ब्लेझर घालायला मिळतो. आता तुम्ही मला सांगा, की म्हणजे आम्ही कोकणामध्ये राहतो. कोकणामध्ये हायेस्ट ह्युमिडिटी आहे. आमचं टेम्परेचर जवळ-जवळ 35 ते 40 डिग्री पर्यंत जातं आणि अशा हायेस्ट ह्युमिडिटी असलेल्या ठिकाणी आम्ही ब्लेझर घालतो, व्हिच इस अ साइन ऑफ अ डेव्हलपमेंट. आणि मला हे कळत नाही, की प्रोफेसर्स आणि आमचे कॉलेजमधले आता तर शाळेमध्ये पण आलेलं आहे, की टाय घालतात. म्हणजे ह्या टायचा आणि ब्लेझरचा माझ्या विकसित होण्याशी काय संबंध आहे? तर हा फार एक मौलिक प्रश्न आपण अ, केला पाहिजे. कारण हेच पॅराडिग्म ऑफ सक्सेस हाच मापदंड घेऊन ती मुलं शाळेच्या बाहेर जातात आणि बाहेर जाऊन मग हे डिस्क्रिमिनेशन चालू होतं. आणि मग एखादी ही आता जे चाललंय UPSCसाठी आणि ह्या स्पर्धा परीक्षेसाठी जे बाजार चालू आहे बाहेर, की एखाद्या मुलाला खरोखरच स्पर्धा परीक्षांसाठी जायचं त्याने नक्कीच गेलं पाहिजे. पण मी का जातोय हा मौलिक प्रश्न आज तो मुलगा स्वतःला विचारू शकतोय का? त्याला खरोखरच त्याची आवड आहे का? तर मग एखाद्या मुलाला माउंटेनिअरिंग करायचंय, एखाद्या मुलाला क्राफ्ट्समध्ये जायचंय, तो चांगला क्राफ्ट्समॅन बनू शकतो. पण ते न करता तो काहीतरी डॉक्टर बनतोय, इंजिनिअर बनतोय आणि त्याला त्याची आवडच नाहीये आणि मग तो जरी डॉक्टर बनला, तरी तो यशस्वी डॉक्टर बनत नाही. एक माझा मित्र होता, त्याची पूर्ण फॅमिलीच डेंटिस्ट आहे. म्हणजे त्याचे आजोबा-पणजोबा पण डेंटिस्ट होते. तर आम्ही एकदा बऱ्याच वर्षांनी त्याला भेटायला गेलो आणि बघतो तर आता तुम्हाला माहिती असेल, की डेंटिस्टची इन्व्हेस्टमेंट खूप मोठी असते. म्हणजे त्याची जी खुर्ची असते, जे तिथे पेशंट बसतो, तीच मुळात खूप कॉस्टली असते. म्हणजे इन्व्हेस्टमेंट भरपूर असते आणि हा डिस्पेन्सरी बंद झाली होती आणि डिस्पेन्सरीमध्ये त्याची जी बाईक होती, त्याची सगळे अस्तर-पंजर बाहेर काढून बसला होता. तर आम्ही बघितलं त्याला, "अरे," म्हटलं, "तू काय करतोयस?" तो म्हणतो, "अरे काय नाही, जुनी बाईक आहे, ती जस्ट डिसमेंटल करतोय." अ, आणि मग तो म्हणाला, की "अरे तुला माहिती आहे ना, मला कॉलेजमध्ये असल्यापासून ऑटोमोबाईलची खूप आवड आहे." अरे मग म्हटलं, "तू ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला का नाही गेला?" तो म्हणे, "नाही, मग चांगले मार्क पडले आणि मग काय डेंटिस्ट होते घरातले होते, मग डेंटिस्टला गेलो." तर तुम्ही हा विचार करा, की तो भविष्यात त्याचं उद्या लग्न होणार आहे, तो उद्या वडील होणार, पाल्य होणार. ही गोष्ट सातत्याने म्हणजे ही इज नॉट एन्जॉयिंग हिज वर्क प्रोफाइल. तो भरपूर पैसे कमवतोय, पण त्याला त्याच्या कामामध्ये जे समाधान पाहिजे आहे ते त्याला मिळत नाही. त्यामुळे आज ही हालत आहे, की आज IITला सिव्हिल इंजिनिअरिंगला मुलं कमी जातात आणि IT ला जास्त जातात. आणि मग आपण जे म्हणतो ना ब्रेन ड्रेन होतोय, तो ब्रेन ड्रेन होतोय. ती सगळी मुलं अमेरिकेला आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन सेटल होतात. तर ह्याची जी पाळंमुळं जी आहेत ती शाळांमध्ये आहेत. त्यामुळे आज माझ्यासमोर जे शिक्षक बसलेले आहेत, जे पालक बसलेले आहेत, तुम्हाला हे फार महत्वाचं आहे हे समजणं, की शिक्षण म्हणजे पायावर उभं राहणे हा जो आपण एक
एक जनरल फिनॉमिना सगळीकडे म्हटलं जातं की तो मुलगा पायावर कसा उभा राहणार. तर पायावर उभं राहणं म्हणजे मॉनिटरी काय म्हणतात त्याला, पैसे कमवणं नाही. पायावर उभं राहणे म्हणजे डिग्री कमवणं नाही. तर पायावर उभं राहणं म्हणजे जीवनाचे मूल्य समजणं. जीवनाचे मूल्य समजणं काय आहे हे मला लोकबिरादरीच्या शिक्षकांना सांगायची गरजच नाहीये. कारण तुमच्या शाळेचं फाउंडेशनच ते आहे. आदिवासी लोकांमध्ये तुम्ही आज तुम्ही जे काही उपक्रम करतात ते मी एकदा बघितलं पण आहे. समीक्षाने मला एकदा दाखवलं पण होतं आणि तिला मी काही सजेशन्स पण दिले होते आणि मला खात्री आहे की तुम्ही त्याच्यावर सातत्याने प्रयत्न करत आहात आणि कदाचित हा जो तुम्ही जो टॉकचा जो आज जो तुम्ही उपक्रम केलाय तोही कदाचित त्यासाठीच आहे आणि पुढे जाऊन तुमच्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये म्हणजे तुम्ही कसं शिकवता त्याच्यामध्ये तुम्ही आमूलाग्र बदल आणाल तर माझ्या मते तुम्ही एक तुमची जे प्रोफेशन आहे ते खूप चांगलं एन्जॉय कराल. अ, थोडेफार काही अजून उदाहरणं देईन तुम्हाला. तुम्ही माझ्या मागे ही भिंत बघताय आणि या भिंतीच्या मध्ये हे जे तुम्हाला पांढरे जे प्लॅस्टर दिसतंय ते जुन्या काळी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये चुना आहे, सिमेंट नाही आहे. काही वनस्पती आहेत आणि काही गूळ आहे. आणि हे 100 वर्ष असंच आहे. आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला काही करायची गरज लागली नाही. आम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरकडनं ऑडिट केलं तर कळलं की अजून जवळ-जवळ 150 ते 200 वर्ष या स्ट्रक्चरला काहीही होणार नाही. तर आम्ही जेव्हा विचार केला की आता हे काही ठिकाणी आम्हाला समजा काही डागडुगी करायची राहिली तर आम्ही सिमेंट वापरणार. तर आता हा चुना कुठून मिळवायचा? तर तेव्हा असं बघितलं की आम्ही धामापूर नावाचं गाव आहे. तर इथून 18 किलोमीटरवर मालवण आहे. जी समुद्र किनारा आहे. आणि त्या समुद्रामध्ये शिवाजी महाराजांनी जो किल्ला बनवलेला आहे, तिथे सुद्धा चुना वापरला गेला. तर एक असा प्रश्न पडला की त्यावेळेला शिवाजी महाराजांनी चुना कुठून आणला असणार? कारण आमच्या इकडे आसपास तर कुठे दगडी चुना उपलब्ध नाही आहे. आणि मग लांबून एवढ्या लांबून चुना आणायचा आणि तो किल्ला बनवायचा. तर त्यासाठी त्यांनी काय केलं असेल? तर त्या अभ्यासामध्ये असं जाणवलं की पूर्वी काळी ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून ह्या पट्ट्यामध्ये बहुतांश घरामध्ये इथे जे शिंपले मिळतात तुम्हाला माहिती असेल तलावाकडे किंवा समुद्राकाठी शिंपले मिळतात. तर ह्या शिंपल्यापासून अत्यंत हाय क्वालिटीचा चुना बनवला जायचा. आणि तो चुना ते खायला पण वापरायचे कारण आमच्या कोकणातल्या पाण्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. आता हे पण बघा तुम्ही की ही जी कमतरता आहे ती त्यांना कसं माहिती होतं आणि ती कमतरता आहे तर ती चुना बनवायची आणि ती कमतरता भरायची. तर ही काही बायोलॉजिकल सेन्सेसनी जी पद्धत होती जुन्या लोकांची ती फार समजून घेण्यासारखं आहे. त्याला आउटराईट तुम्ही म्हणजे नक्कीच काही गोष्टी चुकीच्या असतील. सती प्रथा झाली किंवा अशा काही गोष्टी ज्या आपल्याला दिसतात. पण एखादं झाड आहे, त्याच्या झाडाखाली जर सडलेली फळं आहेत, तर ते अख्खं झाड तर सडलेलं आपण म्हणणार नाही ना. काही फळं सडलेली होती. तर तसंच आहे, की अशा काही गोष्टी जुन्या लोकांच्या आहेत, ज्याच्यावरती रिसर्च केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि तेच हा एक अभ्यास जो तुमच्यासमोर मी मांडतोय, की तो चुना बनवायची पद्धत आज आम्हाला कुठेही आम्ही शोधलं, आम्हाला सापडली नाही. आणि एक 2 वर्षापूर्वी बुधवारचं मार्केट होतं, वीकली मार्केट आणि त्या वीकली मार्केटमध्ये आमची मुलं गेली आणि तिथे एक आजोबा तो चुना विकत होते. त्या आजोबांना विचारलं त्या मुलांनी जाऊन, की "आजोबा हा चुना शिंपल्यापासून बनवला का?" ते म्हणाले, "हां, मीच बनवला आणि मी दर आठवड्याला येऊन तो विकतो." आमची मुलं म्हणाली, की "आजोबा आम्हाला शिकवाल का?" आता तुम्ही मला सांगा, आठवड्याचा बाजार, एक पेटंटेड प्रॉडक्ट आपण म्हणूया त्याला मॉडर्न लँग्वेजमध्ये पेटंटेड प्रॉडक्ट कारण ते कुठेच कुणाला माहिती नाही कसं बनवायचं. आणि बिझनेस टाईम आणि अशा वेळेला तुम्ही एका माणसाला जाऊन विचारता, की "बाबा रे तुझं हे जे सिक्रेट आहे ते तू मला शिकवशील का?" आपण काय करू? आपण त्याला हुडकावून राहू. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते म्हणाले, की "तुम्हाला हे शिकायचं माझ्याकडून? मी तुम्हाला हे सगळं शिकवतो. या म्हणे बसा. आधी तुम्हाला चहा देतो आणि थोडी गिराईकं आटपतो." त्यांनी गिराईकं आटपली आणि त्यांनी मुलांना सांगितलं, की चुना बनवायचा असेल तर पहिले तुम्हाला भट्टी बनवावी लागेल, ज्याला आपण क्लीन म्हणतो.
तर पहिली तुम्हाला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि ते क्लीन बनवण्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. त्यामुळे तुम्ही या पुढच्या आठवड्यात माझ्या घरी मी तुम्हाला क्लीन शिकवतो. त्यानंतर ते त्यांनी बोलवलं होतं तसं ते घरी गेले. दुर्गममध्ये तिकडे गाडी पण जात नाही त्या गावामध्ये. घरी गेले तेव्हा घराला कुलूप होतं आणि 5-10 मिनिटांनी ते आजोबा आपल्या बायकोला घेऊन आले आणि म्हणाले, "अरे तुम्ही आलात? अरे माझ्या लक्षातच नाही मी तुम्हाला आज बोलवलं होतं. बरं तुम्ही जेवून आलात का?" तर म्हणे, "नाही." मग मग पहिले जेवायला बसा. तुम्हाला पहिले जेवायला देतो. तर मग म्हणाले, "अरे काय नाही माझ्या बायकोला ना साप चावला होता. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिला आत्ता आणली मी." म्हणजे तुम्ही विचार करा, एखाद्याच्या घरात बायकोला साप चावलाय आणि तो पहिला प्रश्न विचारतो, की "तुम्ही जेवून आलात का?" आणि तो त्याचे ट्रेड सिक्रेट्स देतोय तुम्हाला फुकटामध्ये. हे हे जे विस्डम आहे, जे ज्ञानाच्या पुढे आहे. ज्ञान शालेय शिक्षणामध्ये एक लक्षात ठेवा, ज्ञान पुढे त्याला घ्यायचंच आहे. विद्यार्थ्याला पुढे जाऊन ज्ञान भरपूर घ्यायचंय. पण जे विस्डम आहे, जे विस्डम आज आपलं मॉडर्न सायन्स अप्लाय करू शकत नाही आहे. म्हणून ते आपलं आता बघतोय जेवढा केओस आहे, न्यूक्लिअर वेपन्स, बायोलॉजिकल वेपन्स हे काय आहे? की आमच्याकडे बुद्धिजीवी लोक झालो आपण, पण आम्ही विस्डम नाही वापरलं. ज्याला आपण मराठीत काय म्हणू आपण म्हणू सत्सद विवेक बुद्धी, कदाचित तसंच म्हणू आपण त्याला. तर ही सत्सद विवेक बुद्धी आहे, ही जी आहे ही आपण देण्याचं काम शाळेमध्ये पहिलं केलं पाहिजे. जे मी तुम्हाला या माणसाकडनं सांगितलं, त्या माणसाने आमच्या मुलाला क्लीन शिकवली. आज आम्ही दर महिन्याला 2 बॅचेस चुन्याच्या करतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, की असंच प्रकारचं ट्रेनिंग ऑस्ट्रेलियामध्ये चालतं आणि तिथे 30-30, 40-40 हजार रुपये ट्रेनिंगचे घेतले जातात. ते या माणसाने आम्हाला फुकट शिकवलं आणि त्यांनी सांगितलं, की "अरे माझा मुलगा शिकत नाही. तुम्ही माझ्याकडे शिकायला आला. मला त्याचा खूप अभिमान आहे." आणि आज आम्ही जेव्हा हे विषय निघतात तेव्हा आम्ही त्या खरं तर ते समीक्षाला ते फोटो पाठवलेत. समीक्षा तुम्हाला ते फोटो पण दाखवेल. ते आवर्जून बघा तुम्ही. तर मला तुम्हाला सांगायचं असं आहे, की हे जे हिडन हीरोज आहेत, हे तुमच्या पण गावात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यांवर त्यांच्या आयुष्यातले ते पावसाळे आणि अनुभव आहेत. ते किती शिकले आहेत, त्यांना किती लिहिता वाचता येतं, हे तेवढं महत्वाचं नाही आहे. त्यांचे हे जे सुप्त गुण आहेत, जे कालांतराने कुठेतरी लुप्त होणार आहेत, हे शिकण्याची फार गरज आहे. ह्या कलांना तुम्ही इतर जे सब्जेक्ट्स आहेत त्याची नक्कीच जोड देऊ शकता. म्हणजे आता जर चुना आहे, तर त्याला नक्कीच आम्ही जोड देणार पुढे, की या चुन्याला नॅचरल रंग कसा देता येऊ शकतो. वेगवेगळ्या पद्धतीचे रंग कसे देऊ शकतो आपण. हा पुढचा केमिस्ट्रीचा भाग झाला. किंवा आता आपल्याकडे विविध प्रकारची माती आढळते आपल्याला. मग विविध प्रकारच्या मातीने आपण शाळांमध्ये कलर्स करू शकतो की नाही? भिंतीला करू शकतो किंवा आपण चित्रकला काढतो. तर चित्रकलेला आपल्याला कशाला पाहिजे कॅमलिनचे पोस्टर कलर्स किंवा वॉटर कलर्स? आपल्याकडे ज्या विविध प्रकारची माती मिळते, त्या मातींचे कलर्स आपण करू शकतो. मग त्या कलर्सला वापरून आपण नुसतं ड्रॉइंग तर पहिली गोष्ट म्हणजे ड्रॉइंग कधी शिकवली जात नाही. ड्रॉइंग कुणाचं चांगलं आणि कुणाचं वाईट असं कधीच नसतं. ड्रॉइंग हे सगळ्याचच चांगलं असतं. ड्रॉइंगमध्ये त्या त्या विद्यार्थ्याची जी विचार करण्याची जी गोष्ट आहे ती कागदावर उतरवली जाते. त्यामुळे ड्रॉइंग कुणाचं चांगलं किंवा वाईट नाही. पण त्याला जे एलिमेंट्स लागतात, रॉ मटेरियल लागतं, ते तुम्ही नॅचरली अशा पद्धतीने पुरवू शकता. आणि त्याला ही एक गांधीजींनी जी स्वराज्याची जी गोष्ट सांगितली होती, की आपल्याकडे जे आहे त्याच्यातून आपण काय निर्मिती करू शकतो. ही गोष्ट त्याच्यावर टाकू शकतो आणि आज जे आपण चाललेलं आहे, की कमोडिटी ड्रिव्हन एज्युकेशन, की आम्हाला जे बाजारात मिळतं ते आम्हाला विकत घ्यायचंय आणि आम्हाला आमचं शिक्षण पूर्ण करायचं. मग अगदी कपड्यांपासून ते अगदी तुम्हाला शिकायला जे काही रॉ मटेरियल लागतं ते सगळं. तर हे जर तुम्ही बघायला जाल, तर मला असं वाटतं, की शाळा हे खरं तर विद्यापीठ आहे. शाळामध्ये ह्या रोजच्या ज्या गरजा तुम्ही बघता, तर या रोजच्या गरजांच्या माध्यमातून आपण अनेक विषयांकडे जाऊ शकतो. अ, तर हे जे आता मी तुम्हाला काही अनुभव सांगितले, तर त्याच्यावरनं आम्ही आमचा हा प्रवास पुढे चालू ठेवला. आमच्याकडे डॉक्युमेंटेशनला प्रचंड महत्त्व दिलं जातं. तुम्ही जर आमची वेबसाईट बघाल, तर आमच्या वेबसाईटवरती खूप प्रकारे डॉक्युमेंटेशन केलं गेलेलं आहे. आता आमच्याकडे नॅचरल डायिंगवर बरंच काम चालू आहे.
म्हणजे आता तुमच्या समोर हा जो मी शर्ट घातलेला आहे तो आपलं जे गंज असतो ना, लोखंडाला गंज लागतो, तर त्या गंजापासून हे डाईंग केलेलं आहे आमच्याकडे. तर तुम्ही असे छोटे छोटे काही गोष्टी घेऊन करू शकता आणि गांधीजींनी जे स्वावलंबन, जे स्वराज सांगितलं होतं, त्या स्वराजला कसं स्वरूप देता येईल आणि आपली मुलं भविष्यात गाव सोडून जाणार नाहीत. निश्चितपणे म्हणजे नक्कीच जर उद्या एखादी हायर टेक्नॉलॉजी शिकायची असेल तर नक्कीच आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ. पण एंड ऑफ द डे आम्ही आमच्याच गावी परत येऊ आणि आमच्या गावामध्ये जे रिसोर्सेस आहेत त्याला सस्टेनेबली कसं वापरू, ह्यासाठी शाळा ह्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आज निभावत आहेत. आणि हे जे आज इम्पोर्ट एक्सपोर्ट हे जे चाललंय ना एज्युकेशन सिस्टमचं, ह्याच्यासाठी जर शाळांनी जर ही पावलं उचलली तर मला खात्री आहे की शाळा कालांतराने सस्टेनेबल बनतील. शाळांमध्ये रिसोर्स सेंटर सुरू झाले पाहिजेत, जसं आम्ही केलेलं आहे की आमच्याकडे जसं आमची जी ट्रस्ट आहे तर ते वेगळं एक फॉर प्रॉफिट युनिट आम्ही चालू केलेलं आहे. बचत गटासारखंच चालतं ते आणि ते फॉर प्रॉफिट आहे. तिथे प्रॉडक्ट डिझाईन केले जातात. तुम्ही जर आमचे प्रॉडक्ट बघाल आमच्या वेबसाईटवर जाऊन तर ते इतक्या छान पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. मला आठवतंय आम्ही एका एक्झिबिशन मध्ये गेलो होतो आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही ग्रामोद्योगवर काम करतो. हे जे प्रॉडक्ट आहेत ते ग्रामोद्योग मध्ये बनलेले आहेत. तर त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणतात नाही नाही हे तर कुठल्या तरी मॉल मधला प्रॉडक्ट किंवा कुठलं. तर त्यांना आम्ही म्हटलं का गावात छानपैकी प्रॉडक्ट डिझाईन नाही करू शकत का? कारण आता काय झालंय की गावामध्ये ज्या पद्धतीने पॅकेजिंग केलं जातं तर हे असंच आहे की खूप छान प्रॉडक्ट असतात आणि त्याचं पॅकेजिंग एका कुठल्या तरी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आणि त्याच्यात पॅक केलं. तर शाळामध्ये हा प्रॉडक्ट डिझाईन हा पण भाग येऊ शकतो. केळीची पानं आहेत. केळीच्या पानामध्ये तुम्हाला माहित असेल कदाचित की तुम्ही लिटरली लिक्विड फूड सुद्धा पॅकिंग करू शकता. म्हणजे तुम्ही जर कुठे प्रवास करता, आमटी आहे, तुम्ही आमटी सुद्धा केळीच्या पानामध्ये पॅकिंग करू शकता. तुमच्या शाळांमध्ये रिसोर्सेससाठी जर तुम्ही बघाल तर तुमच्या शाळेतली मुलं 500 मुलं आहेत. तर 500 मुलांचं जे मलमूत्र आहे, ते मलमूत्र तुमच्या शाळेचं ॲसेट आहे. युरिन मध्ये काय कंटेंट असतात, तर ते जर तुम्ही बघाल तर त्याच्यावरती अख्खी केळीची बाग उभी राहू शकते. बरोबर बोलताय सर मुला तुम्ही. जी. हा सर, बरोबर बोलताय सर तुम्ही. अगदी शिक्षणालाही प्रश्न पाडणारचं शिक्षण तुम्ही त्याबद्दल सांगताय. सर तुम्ही मला काही प्रश्न आले होते, विचारू शकतो सर मी तुम्हाला? प्लीज हा. हा सर, तुम्ही जे इनोव्हेशन बद्दल बोलले होता की तुम्ही तुमचं प्रोडक्टिव्ह एज्युकेशन देताय, जसं बायोगॅसचं आहे किंवा फेरो सिमेंटचं टेक्निक आहे किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्शनचं डेव्हलपमेंट आहे, याबद्दल तुम्ही काही सांगू शकता थोडक्यात? ते मी मगाशी जसं म्हटलं तुम्हाला की कुठल्याही गोष्टी आमच्याकडे ज्या केल्या आहेत त्या एका प्रॉब्लेम समोर आल्यानंतर केल्या गेल्या. ओके. म्हणजे मी एखादी गोष्ट सांगेल आणि एखादी लोकबिरादरी मधल्या शिक्षक करायला जातील तर ते मला योग्य वाटणार नाही. ओके. मी राहतो तुमच्यापासून जवळजवळ नाही म्हटलं तरी 500 ते 800 किलोमीटर लांब आहे. माझ्याकडची भौगोलिक परिस्थिती आणि माझ्याकडचं रॉ मटेरियल हे टोटली वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला येणारे प्रश्न काय आहेत तर त्या दृष्टीने तुम्ही बघितलं पाहिजे. माझ्याकडे मी काय बघितलं तर माझ्याकडे मी हे बघितलं की आमचं 100 वर्षापूर्वीचं घर आहे ते मला रिस्टोर कसं करायचंय. माझ्याकडे ज्या मातीची घरं जुनी लोक बनवायची, आम्ही जेव्हा डॉक्युमेंटेशन केलं तेव्हा दिसलं की 200 वर्षापूर्वीची घरं अत्यंत छान पद्धतीने उभी आहेत, काही म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. ते कसं काय आहे. तर मग त्याच्यात कळलं की प्लॅस्टरिंगच्या टेक्निक्स आम्ही आता विसरलो. त्याच्यामध्ये कुठल्या वनस्पती वापरायच्या, त्याच्यामध्ये कशा ती जी काही टेक्निक्स होती करायची, त्या टेक्निक्स परत जिवंत करण्याची गरज आहे. तर अशा काही गोष्टी ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे आम्ही जे म्हटलं ना मगाशी की आम्ही डॉक्युमेंटेशनला खूप महत्व देतो. आमच्या गावाचं आम्ही विलेज डॉक्युमेंटेशन केलेलं आहे जे आमच्या वेबसाईटवर आहे. आमचं गाव डिझाईन कसं झालं, आमच्या गावाचा तलाव कसा डिझाईन केला गेला. तर गावाचं ज्या 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 शाळा जिथे जिथे आहेत त्याचं हे ओरल हिस्ट्री, अनेक ठिकाणी ओरल हिस्ट्रीज असतात. आपण त्याला म्हणतो की अरे हे तर अनसायंटिफिक आहे आणि आपण ते अनसायंटिफिक म्हणून आपण त्याला सोडून देतो. म्हणजे उदाहरण द्यायचं तर धामापूरचं तलाव आहे, तिथे एक दंतकथा आहे आणि ती 1860च्या गॅझेटमध्ये नमूद आहे. आणि त्याच्यात असं म्हटलंय की गावामध्ये जर लग्न कार्य असेल
तर पूर्वी लोक परडीवर फुलं घ्यायची आणि तलावाला द्यायची आणि तलाव त्यांना सोनं द्यायची. आता तुम्ही लिटरली असं बघाल तर काय तलाव सोनं देत नव्हतं, पण अँथ्रोपॉलॉजीचा कॉन्टेक्स्ट घेऊन तुम्ही बघाल की त्याच्यातून तो समाज काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. आमच्याकडे अनेक फॉरेस्ट आहेत ज्याच्यामध्ये पान पण तोडायला अलाउड नाही आहे, ज्याला आम्ही देवाला वाहिलेलं फॉरेस्ट म्हणतो. आणि तिथे आजही गावातली लोक एक पान पण तोडत नाहीत. तर ह्याच्या मागे जो ओरल हिस्ट्रीच्या मागे जो ह्युमन सायकोलॉजीचा भाग आहे तो समजून घेण्याचा गरज आहे. आणि म्हणून तुम्ही बघा की आर्ट्स हा विषय बऱ्याच ठिकाणी 95% पडले मुलगा सायन्सलाच जातो, पण आर्ट्स मध्ये एखादा मुलगा अँथ्रोपॉलॉजी घेऊ शकतो. आदिवासी पाड्यामध्ये त्याला किती फायदा आहे. ओरल हिस्ट्रीवरती मुलं पीएचडी करू शकतात. तर असे अनएक्सप्लोर्ड विषय आहे जे शिक्षकांना माहिती पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठला तरी एक धागा पकडून काहीतरी चालू केलं पाहिजे की ज्याला आपण डॉक्युमेंटेशनची प्रोसेस म्हणतो. तर ती तुम्ही चालू केली पाहिजे. त्याच्यातून तुम्ही सस्टेनेबल टेक्नॉलॉजीकडे जाऊ शकता. जसं तुम्ही बायोगॅसचं म्हणाला तर आमच्याकडे आम्ही बायोगॅस केलाय. टॉयलेट्स आमचे सगळे कनेक्टेड आहेत. आम्हाला वर्षातून एकदाच एक किंवा 2 LPG लागतात, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. बायोगॅस आहे पूर्णपणे. आणि अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीजवर भरपूर काम होतं. सध्या प्लॅस्टरिंग, मड प्लॅस्टरिंग वर बरंच काम आहे. कलर जे तुम्ही आज पोस्टर कलर्स आणि वापरतात ड्रॉइंगसाठी, त्याच्याऐवजी आम्ही मड कलर्स वापरतो. त्याच्यावर आमचं बरंच काम चालू आहे. मी आमच्या दुसरी हा सर बोला. एक शेवटची गोष्ट, आम्ही कम्युनिटी वर्क खूप करतो. म्हणजे शाळेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की समाजामध्ये जे इश्यूज आहेत त्याच्यावर पण काम करायचं आपल्याला. हो हो. मग उदाहरणार्थ वेटलँड हा विषय जो आहे, पाणथळ जागा, तर पाणथळ जागेवरती बरंच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे आदेश येऊन सुद्धा कुठल्याही सरकारने त्याच्यावर काही काम केलं नाही. आणि मग शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने जेव्हा आदेश दिले तेव्हा त्याच्यावरती कुठेतरी जिल्हा प्रशासन आमचं काम करायला लागलं. तर तेव्हा आमच्या एका विद्यार्थ्यांनी जो इथे येऊन लॉ करत होता त्यांनी एक पिटिशन दाखल केलं होतं आणि त्या आधारे आम्ही आमच्या गावाचं डॉक्युमेंटेशन जे केलं त्याच्यावरती आम्हाला जिल्हा प्रशासनाने इन्व्हाइट केलं होतं. आणि आम्ही आता कोकणाच्या सगळ्या कलेक्टर्सना आम्ही ट्रेनिंग दिली पाणथळ जागेच्या डॉक्युमेंटेशन वरती. एका तलावाच्या लढ्यानी हा लढा 480 पाणथळ जागेपर्यंत नेला, तो पण लोकसहभागातून. आणि आता 15 ऑगस्टला आम्ही सिंधुदुर्ग wetlands.in ही भारतातली सगळ्यात पहिली पाणथळ जागेची वेटलँडची वेबसाईट आम्ही लॉन्च केली. तर हे सगळं कम्युनिटी पार्टिसिपेशन वर्क जे प्रत्येक शाळेने पण केलं पाहिजे. एखादा गावातला इश्यू घ्यायचा प्रॉब्लेमचा, त्याच्यावरती रिसर्च ओरिएंटेड काम करत राहायचं, तर त्याला आपण कम्युनिटी वर्क म्हणूया आपण. तर ते करता येऊ शकतं. तुम्ही सर बरोबर बोलले. शाळा फक्त मुलांसाठी नसते तर शाळा समाजासाठी असते. मी आमच्या टीचर्सला विनंती करतो की तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारून येऊ शकता. नमस्कार सर, आवाज येतोय? हा जी येतोय. नमस्कार. तुमच्याबद्दल जी माहिती वाचली त्यामध्ये एक कन्सेप्ट जो आलेला आहे तो आहे की स्कूल विदाउट वॉल. तर याबद्दल थोडंसं सांगाल की ही जे शाळेची जी संकल्पना आहे ती कशी आहे आणि किती वर्ग आहेत आणि किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? स्कूल विदाउट वॉल्स म्हणजे असं नाहीये की भिंती नाही आहेत. ही स्कूल लर्निंग विदाउट बाउंड्रीज असा त्याचा अर्थ निघतो. वॉल्स म्हणजे काय आहे की आपण स्कूलमध्ये मुलांच्या शिक्षणाच्या जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये आपण भिंती घालतो. भूगोलाचा विषय आहे तर तू भूगोलच केलं पाहिजे आणि आता तो संपलाय विषय, आता तू इतिहास चालू कर. ह्या ज्या भिंती टाकलेल्या आहेत ह्या भिंती इकडे काढल्या गेलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे इथे ही शाळा नसून हे एक कम्युनिटी लर्निंग सेंटर आहे. त्यामुळे इथे शाळामध्ये जसे मुलं आहेत तशी इथे भरपूर मुलं नसतात. हे एक कम्युनिटी रिसर्च सेंटर, एक कम्युन याला जे आपण म्हणू शकतो, तरुणांचं कम्युन आहे. आणि इथे मुलंच येतात असं नाही, इथे अनेक लग्न झालेले कपल्स पण येतात, न्यूली मॅरिड कपल्स येतात. समीक्षा पण एकदा आलेली आहे. शिक्षक येतात.
अनेक प्रकारची लोक येतात आणि ती काहीतरी शिकायलाच येतात असं नाही, त्यांच्याकडून पण आम्ही शिकतो. त्यामुळे ही गिव्ह अँड टेक रिलेशनशिप आहे. इथे जी लोक येतात त्यांना आमच्याकडून काहीतरी शिकायला मिळतं आणि आम्हाला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळतं. अशा पद्धतीचं हे कॉन्टेम्पररी आश्रम तुम्हाला म्हणायला हरकत नाही. थँक्यू सर. हा, अजून कोणाला प्रश्न आहेत का? झूम मीटिंग अटेंड करणारे किंवा फेसबुकवर अटेंड करणारे कोणाला प्रश्न आहेत? हॅलो सर. हॅलो. मुलांना जे काही शिकवायचं किंवा शिकायचं आहे तर याचे नियोजन कसे करता तुम्ही? म्हणजे नियोजन म्हणजे कसे करतात? हॅलो. सी बेसिकली इकडे जसं मी म्हटलं ना मगाशी की हे कॉन्टेम्पररी आश्रम आहे. तर जसं जीवन रुटीन चालू होतं तसा युज्युअल रुटीन चालू होतं इकडे. आम्ही सगळेजण मिळून ठरवतो की कुणी कुणी काय काय कामं करायची आहेत, कशी करायची. जो नवीन कुणीतरी समजा एका विद्यार्थी बाहेरून आलेला असेल, त्याला तो नवीन असेल तर त्याला ते ब्रीफ करणं. आणि इकडे एक गोष्ट मात्र आहे की प्रत्येकाने प्रत्येक एक काम केलं पाहिजे. एक्सपिरियन्स म्हणून म्हणजे जर गोशाळेमध्ये गोठ्यात काम करायचं तर असं नाही की गोठ्यात मी नाही काम करणार, मला शेणाची घाण वाटते, किंवा मी किचन मध्येच काम करेन, मी कार्पेंटरीमध्ये काम करणार नाही, असं नाही. प्रत्येकाने प्रत्येक काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर तो ठरवू शकतो की नाही मला या कामामध्ये जास्त वेळ द्यायचा आहे, मला या कामात जास्त एक्सपर्टीज मी करू शकतो असं वाटतं, मग तो मुलगा ते नंतर करू शकतो. पण सुरुवातीला मात्र प्रत्येक इकडे जो येणारा मुलगा आहे तो प्रत्येक कामामध्ये इन्व्हॉल्ड असतो. म्हणजे स्वयंपाकघरामध्ये तर हमखास सगळ्यांना काम करावं लागतं. तर असं नाही म्हणू शकत की नाही नाही मला जेवण करायला आवडत नाही, मी जेवण नाही करणार, मी इकडेच काम करेन, असं नाही. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक सेक्शन मध्ये जाऊन काम करतो आणि ते सगळे अनुभव तो घेतो आणि त्यानंतर मग त्याला जसं वाटेल तसं तो पुढे त्या विषयाला घेऊन करू शकतो. बोला हॅलो. सर. हा, नमस्कार सर. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. सर मला जी. 2-3 पडले होते. जसं तुम्ही ज्या प्रकारचं शिक्षण शाळेमध्ये आता देण्याचे बोलत आहे तुमच्या शाळेमध्ये, तर यामुळे मला एक शंका निर्माण होत आहे की मुलं पुढे जाऊन 10-12 वर्षांना स्पर्धा परीक्षेमध्ये मागे पडणार का? कारण आजचं जे युग आहे स्पर्धेचे युग आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गावाकडे चला, गावामध्ये जे उपलब्ध साधने आहेत त्यांचा वापर करून गावामध्येच राहा किंवा तिथंच ते डेव्हलप करा. तर मग आम्ही तंत्रज्ञानामध्ये समोर कसे जाणार आमची मुलं? आज बाकीच्या देशामध्ये 8G 7G याची टेस्टिंग सुरू आहे, बाकीचे ते इन्व्हेन्शन करत आहे नवीन नवीन. तर मग आपले मुलं मग इन्व्हेन्शन मध्ये मागे पडणार नाही का? बरं, तुमचं नाव काय म्हणाला? माझं नाव शरीफ शेख आहे सर. बरं शेख साहेब, शरीफ मला शेख. सांगा की हे जे काय स्पर्धा चालू आहे की ते योग्य आहे, बरोबर आहे तुम्हाला असं वाटतं ज्या स्पर्धा चालू आहेत? स्पर्धा तर सर पाहिजेच. स्पर्धा नाही राहिली तर कशासाठी? स्पर्धा तर मुलं म्हणजे पाहिजे. स्पर्धा नाही राहिली तर मुलं कसे समोर जातील? बरं, कुणाच्या समोर जावं लागतं? समोर म्हणजे स्वतःच त्यांना नाव कमवायचं आहे जीवनामध्ये, समाजामध्ये एक आदर्श उभा करायचा आहे. हे म्हणजे माझं वैयक्तिक मत झालंय. हो, नाही असं नाही, नाही आपण का? आपण आपण काय करूया, हे हं. कॉन्व्हर्सेशन खूप छान आहे. या कॉन्व्हर्सेशन मधून खूप छान काहीतरी बाहेर निघेल बघा. आपण आहे ना एक समजून हो, घेऊया की आपण आता आपली जी बोलण्याची जी व्यवस्था आहे ना, ही जी सर. याच्यामध्ये व्याकरण कमी आहे. हा, बरोबर म्हणजे सर. व्याकरण म्हणजे काय आहे की आपण काय शब्द बोलतोय त्याच्या मागे अर्थ काय लागतात हे थोडंसं आपण विश्लेषण करूया. तर आपण म्हणतोय की त्यांना समोर जावं लागेल, त्यांना नाव कमवावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परत एक प्रश्न विचारूया की कुणासमोर जावं लागेल आणि कुणासमोर नाव कमवायचं. मग आपण जर तुमच्याच शाळेचं उदाहरण घेऊया, बाबा आमटे. तर बाबा आमटे नाव कमवण्यासाठी बाहेर पडले होते का? बाबा आमटेंनी जे काही केलं ते स्वतःचं नाव कुठेतरी होईल म्हणून केलं का कशासाठी केलं?
गांधीजींनी जे काय भारतात आल्यानंतर जे काय केलं ते स्वतःचं नाव कमवण्यासाठी केलं का स्वतःमध्ये एक योग्य समज आणण्यासाठी केलं? तर मुळातच एक मला असं वाटतं एक मनामधली भीती आहे ही. आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिलो, आपण आपल्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या प्रती दृष्टिकोन निर्माण केला. द ब्युटी ऑफ लुकिंग टुवर्ड्स लाईफ. तर कुणालाही घाबरायची गरज नाही, कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये जायची गरज नाही, कुठल्याही स्पर्धेमध्ये जायची गरज नाही. मुळात प्रॉब्लेम असा आहे की आज आपण पूर्णपणे स्पर्धेने घेरलेलो आहोत. टीव्ही चालू करा, स्पर्धा. खेळा, तिथे पण स्पर्धा. तुम्ही कुठलाही खेळ बघा, त्याच्यामध्ये खेळाचा आनंद कमी राहिलाय आणि स्पर्धा जास्त राहिली. तुम्ही सांगा मला, IPL नावाचं काहीतरी प्रकरण आहे ते क्रिकेटचं. त्या IPLच्या प्रकरणावरती जी ऊर्जा, जो पैसा खर्च केला जातो, तो येतो कुठून? मी मुंबईला एक खूप मोठी अपार्टमेंट होती आणि अब्जाधीश लोक राहतात. त्यांनी मला एकदा बोलवलं त्यांच्या मुलांशी संवाद साधायला. आणि मी त्या मुलांना प्रश्न केला की तुम्ही जे संडासला जाता तर तुमचं संडास कुठे जातं? किंवा तुम्हाला पाणी येतं घरामध्ये, ते पाणी कुठून येतं? तर ते म्हणाले आमचं पाणी नळातून येतं आणि आमचं संडास जे आहे ते ड्रेनेज मध्ये जातं. म्हणलं तुम्हाला माहिती आहे का तुमच्या नळात पाणी कुठून येतं? हा प्रश्न मी नाही, हा अनेक एज्युकेशनिस्टनी नामांकित शाळांमध्ये विचारला आहे. त्यांना याबद्दल काही माहित नाही. मुंबईमध्ये जे पाणी येतं ते आदिवासी पाड्यातून येतं. ज्यांनी पिढ्यानपिढ्या पाण्याला दैवत्व मानलं, पाणी संरक्षित केलं आणि आज शहरांमध्ये स्विमिंग पूल मध्ये आम्ही उड्या मारतो. ते उड्या मारताना आम्ही फक्त म्हणतो अरे आम्ही पैसे देतो ना, वी आर पेइंग टॅक्स. बट वेअर द वॉटर इज कमिंग फ्रॉम? आज तुम्ही मला सांगा की ह्या स्पर्धा ज्या पद्धतीने होत आहेत त्या स्पर्धामध्ये मूल्य राहिली आहेत का आज? आणि तुम्ही जर इंडिजिनियस कम्युनिटीजचा अभ्यास कराल तर तुम्ही बघाल की इंडिजिनियस कम्युनिटीज मध्ये कधी पण स्पर्धा नसतात. त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणू की सर्वांना घेऊन चालण्याची एक प्रथा असते. सगळ्यांना एकत्र घेऊन चालणे. कोणी पहिला आणि कोणी शेवट नसतो. हो सर. त्यामुळे तुम्ही एक गुगल करा ज्याला नॉन व्हायलेंट गेम्स आणि अजून एक त्याला नाव आहे, मी सांगतो तुम्हाला. सर आय थिंक त्याला उबुंटू नॉन व्हायलेंट गेम. उबुंटू नाही, मी टेक्निक तुम्हाला सांगतो. नाही, मी असे गेम्स आहेत अच्छा. जे आमच्याकडे पण खेळले जातात. आता माझी मुलगी आहे का बघतो, तिला ते एक्झॅक्ट नाव ते गुगल सांगतो तुम्हाला काय करायचं ते. सर मी तोपर्यंत पुढचा प्रश्न विचारतो. कोऑपरेटिव्ह गेम्स. हा नाही, मग आहे कम्प्लीट करतो. हे गेम्स जे आहेत आणि आपण जे गावामध्ये गेम खेळतो त्याच्यामध्ये कुठेही स्पर्धा नाही आहे. तिथे कुणी पहिला येत नाही, दुसरा येत नाही. ते फक्त आनंदासाठी खेळले जातात. आणि तो आनंद आणि तो कोऑपरेटिव्ह हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे स्पर्धा ह्या गोष्टीवरती पहिले विश्लेषण झालं पाहिजे. स्पर्धाची गरज आयुष्यात आहे का? सर एक प्रश्न आलेला आहे, मृणाल जाधव यांनी विचारलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमची तुमच्यासोबत काही काम करण्याची इच्छा आहे किंवा काही ऍडमिशन घ्यायचं असेल तुमच्याकडे, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? तुमच्याकडे कसं पोहोचावं, तिथे मुलांचं ऍडमिशन कसं घ्यावं किंवा करिअरच्या काय संधी आहे, असं याबद्दल अर्थात त्यांनी प्रश्न विचारलेला. ऍडमिशन तर अशी काही प्रोसेस नाहीये आमच्याकडे, पण इंटर्नशिप जी असते ती असते. इंटर्नशिपला तुम्हाला आम्हाला मेल करायचा असतो आणि त्या ईमेल मध्ये तुमची माहिती द्यायची आणि माहिती देऊन इकडचा स्लॉट असतो आमचा. आमची जी व्यस्तता असते त्यानुसार आम्ही सांगतो की तुम्ही येऊ शकता की नाही आणि कधी येऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही येऊन आमच्या बरोबर राहू शकता. दुसरी गोष्ट करिअर. तर मला शिक्षकांना एक प्रश्न विचारायचा आहे की करिअर हा शब्द कधी आणि कुठून आला माहिती आहे का तुम्हाला? करिअरचं स्पेलिंग काय? करिअरचं जे स्पेलिंग आहे काय आहे माहितीये का? CAR
बरं, करिअर CAR करिअर हा शब्द, हा ER का IER, ER म्हणजे कॅरियर हा शब्द झाला. करिअर हा शब्द मुळात आला कधी आपल्या डिक्शनरीमध्ये, याचा जर तुम्ही अभ्यास कराल तर करिअर हा शब्द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या वेळेला आला. त्याच्या आधी करिअर हा शब्द भाषेमध्ये नव्हता. करिअर हा शब्द मुळात भाषेमध्ये नव्हता. कॅरियर ह्या शब्दातून करिअर आला. म्हणजे घोड्याच्या मागे जी बग्गी असते ना, कॅरियर, त्या कॅरियर ह्या शब्दातून करिअर हा शब्द आला. ह्याच्यावरती तुम्ही आपण खूप बोलू शकतो खरं तर, पण वेळेची मर्यादा आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही डिस्कशन ठेवा की करिअर हा शब्द कसा आला, कुठून आला आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये काय संबंध येतो. सर, उदय नानकर म्हणून त्यांनी एक चॅट बॉक्स मध्ये पाठवलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवत होते. त्यांचं म्हणणं आहे की हे खूप रिस्की आणि सगळ्यांना शक्य नाही असं वाटतं का? उदाहरणार्थ आम्ही किंवा त्यांच्या शाळेने आमच्या मुलांना या पद्धतीने शिकवायचं ठरवलं, पण मध्ये विचार बदलला किंवा पुरेसा विचार न करता काम सुरू केलं तर मुलांचं नुकसान होणार नाही का? अर्थात हे चांगलंच आहे, पण त्यासाठी सातत्य आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मुलांनी या पद्धतीने शिकावं म्हणून स्वतःचा व्यवसाय व जीवनामध्ये देखील बदल करावा लागेल. मुलांना तेवढा वेळ द्यावा लागेल, पण हे करणं सगळ्यांना नक्कीच शक्य नाही. हो की नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मुळात एक लक्षात ठेवा की मुलांना शिकवायच्या ज्या गोष्टी करतोय आपण, तर शिक्षण हे बेसिकली समाजाचं प्रतिबिंब आहे. पालक आणि शिक्षक ह्याचं प्रतिबिंब होतं, रिफ्लेक्शन होतं मुलांवर, आणि तो शिकत असतो. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने शिकवत असाल, चुकीच्या पद्धतीने तुमची जीवनशैली असेल, ती प्रतिबिंबित होणार आणि ती तुम्हाला बदलावी लागणार. मुलाला शिकवण्याच्या आधी पालकांनी आणि शिक्षकांनी आपली लाईफस्टाईल बदलणं, आपल्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल आणणं, विश्लेषण करणं, हेच मुलांचं शिक्षण आहे. दॅट इज गोइंग टू रिफ्लेक्ट ऑन द चाइल्ड. आमचे टीचर आहे, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार, मी लीलाधर कसारे, लोकबिरादरी आश्रमशाळेमध्ये शिक्षक आहे. सर, आपण जे सांगितलं की विविध प्रयोग जे करून तुम्ही शिकवता, फारच छान, मला आवडलं. पण एक गोष्ट सांगितली की सिलेबस आमच्या शाळेमध्ये नाही. हे ठीक आहे, पण जे शासकीय अनुदान घेतात किंवा सरकारी शाळा आहेत, अशा सरकारी शाळा आणि शासकीय अनुदान घेणाऱ्या शाळेचं काय? शासनाचे काही बंधने असतात, ते सुद्धा पाडून त्यांनाही पूर्ण करावी लागतात. हा एक प्रश्न. आणि दुसरा म्हणजे आपण जे प्रयोग करता अतिशय छान आहेत. म्हणजे हे एक बिनभिंतीची शाळाच म्हणावी लागेल. जसे आम्ही पण आमच्या शाळेतर्फे असे प्रयोग करतो आहे. झाडे, झुडपं, तृण, वेली, नदी, नाले, डोंगर अशा ठिकाणी नेऊन आम्ही पण मुलांकडून काही ऍक्टिव्हिटीज करून घेतो. त्यांना निसर्गातल्या बऱ्याच गोष्टी आपण दाखवतो. बऱ्याच कशाकडून काय शिकावं हेही आम्ही सांगत असतो. आमच्याकडे आपण जसे प्रयोग करता तसे आमच्याही शाळेमध्ये काही प्रयोग आहेत. तर माझा प्रश्न असा आहे की हे शासकीय अनुदान घेणारे आणि शासकीय शाळांना सिलेबस न शिकवता विदाऊट सिलेबस नुसार जर आपण असे प्रयोग केले तर शासकीय बंधने असतात. तर शासनाकडे याचा पाठपुरावा करून हे काही करता येणार नाही का? तुम्ही जर आताची एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे ते जर बघाल तर खरं तर म्हणजे हे पूर्वीच्या पॉलिसीमध्ये पण बोललं गेलं होतं. तर एक लक्षात ठेवा की ह्या ज्या गोष्टी आम्ही करतो आहोत ह्या पूर्वी पण झालेल्या आहेत, पुढे पण होणार आणि हळूहळू शिक्षण असंच होणार भविष्यात. पण आत्ताच्या घटकेला तुम्ही नक्कीच एकदम ऑफ द सिलेबस जाऊन काही गोष्टी नाही करू शकणार, हे मलाही माहिती आहे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा सिलेबस म्हणजे नक्की काय आहे? आता सिलेबस म्हणजे सिलेबस कोणीतरी बोला तुम्ही. आता शासनाने जो काही ठरवून दिलेला आहे, जो पाठ्यक्रम आहे, अभ्यासक्रम आहे, शासनाने ठरवून दिलेला आहे ना. शासनाची इच्छा असतात, अधिकारी वर्ग असतं. आम्ही वेगवेगळे प्रयोग करायला समजा शासकीय शाळेतला शिक्षक जर गेला,
तर शासकीय लोकांचे काही बंधने असतात की असे करू नका, तसे करा, आम्ही सांगतो ते करा. तर अशी आडकाठी येत असते. मग शासकीय लोक काय करणार? नाही, एक तर बघा की सिलेबस मध्ये जे काय दिलेले आहे ते काय चुकीचं आहे मी असं नाही म्हणत. सिलेबस फॉलो करणं आणि सिलेबस रेफरन्स करणं या दोन गोष्टींमध्ये तुम्ही थोडस डिफरन्शिएट करायला समजून घ्या. फॉलो करणं म्हणजे फक्त सिलेबस मध्ये आहे तेवढंच शिकवणं. कसं सर मला असं वाटतं कसं सर मला असं वाटतं की हा आपला सिलेबसचा प्रॉब्लेम सचिन सर सध्या तरी सोडू शकणार नाही. आपण थोडा वेगळा प्रश्न आला पुढचा, त्याकडे वळूया. शांती गायकवाड म्हणून त्यांचा प्रश्न आहे. ते म्हणतात की मुलांना एक विशिष्ट इंटरेस्ट आहे एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये, तर ते कसं ओळखायचं? कारण मुलं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात, वेगवेगळ्या गोष्टी इंटरेस्ट दाखवतात, एकाच वेळी वेगवेगळे स्पोर्ट खेळतात, म्युझिक मध्ये वगैरे. तर त्यातला स्पेसिफिक इंटरेस्ट कसा ओळखायचा मुलांना? असं माफ करा पण ते सरांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला द्यायचं आहे. कारण काय होतं की शिक्षकांना हे थोडस समजून घेण्याचा पण आपण प्रयास केला पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की आपण जे सिलेबसचं शिक्षण म्हणतो त्या सिलेबसच्या शिक्षणाला दुसऱ्या विषयांशी कनेक्ट करणं किंवा त्या सिलेबसच्या अजून थोडंसं पुढे जाणं, ह्याला तर कुठलं गव्हर्नमेंट नाही म्हणत नाही ना. गव्हर्नमेंट काय एक्सपेक्टेड आहे की पुस्तकामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही कव्हर करा, पण त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही काही माहिती देऊ शकतो, अनुभव घेऊ शकतो आणि एक दुसरे विषय सुद्धा एकमेकांना कनेक्ट करू शकतो. तर आमचं असं म्हणणं आहे की ते सुद्धा करता आलं पाहिजे शिक्षकांना. केमिस्ट्रीचे विषय आहेत ते फिजिक्सला सुद्धा कनेक्ट करता आले पाहिजे. फिजिक्सचे विषय जे आहेत ते बायोलॉजीला सुद्धा कनेक्ट करता आले पाहिजे. असे इंटर कनेक्टिंग ऑफ विषय, मी मुद्दामून हा विषय का म्हणतोय कारण नवीन पॉलिसीमध्ये ते आता आलेलं आहे की एखादा मुलगा जर इंजिनिअरिंगला गेला आणि त्याला समजा म्युझिक शिकायचं असेल, फिलॉसॉफी पण शिकायची तर तो घेऊ शकतो. अर्थात ते इम्प्लिमेंट कधी करतील सरकार ते मला माहित नाही, पण हे कोठारी कमिशननी पण पूर्वी सांगितलं होतं आणि ते आपल्या नॅशनल पॉलिसीमध्ये आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे ते. त्यामुळे सिलेबस जो आहे तो जर एवढा आहे तर त्या सिलेबसच्या बाहेर सुद्धा जे आहे ते सुद्धा त्याला कनेक्ट करण्याची जी कला आहे ती शिक्षकांनी आत्मसात केली पाहिजे असं मला वाटतं आणि ते आम्ही इथे खूप छान करतो. हा दुसरा प्रश्न काय होता? प्रभू राजगडकर ते प्रश्न विचारताय. बोला सर. आता जो प्रश्न विचारला कासारेने, तर मला वाटतं कालच्या सेठियांना जो मी अभ्यासक्रमाविषयी प्रश्न विचारला तर सेठियांनी त्याचं काल उत्तर दिलेलं आहे. तर ते जर रेकॉर्डेड असेल तर आपण काढून पाहिलं तर, आणि जवळजवळ त्याचप्रमाणे उत्तर जे आता मिळालेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की आता मी थोडं उशिरा जॉईन झालोय. बोलता बोलता जे आजच्या नवीन शिक्षण धोरणामध्ये आता प्री स्कूल हे शाळेला जोडलेलं आहे आता, म्हणजे आता आणि त्याच्याबद्दल मला वाटते मला बरोबर ऐकता नाही आलं, परंतु वक्त्यांनी त्याच्याबाबत थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे. थोडं तर स्पष्ट होईल का ते प्री स्कूल जसंच्या तसं ठेवावं की ते एक ते म्हणजे प्री स्कूल प्लस पहिला दुसरा वर्ग असं ते कायम ठेवावं? काय आपली भूमिका आहे त्याबाबतची? मला काय वाटतं की आता तुम्ही बघा की आत्ताच्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बरेच प्रश्न निर्माण होतात. शिक्षकांच्या जी पद्धत आहे शिकवण्याची, आता आपण म्हणतोय की शिक्षक येणार 3 वर्षाच्या मुलाला शिकवायला, तर तो शिक्षक 3 वर्षाच्या मुलासारखा वागणार का? मला आठवतं माझ्या मराठीमध्ये एक लहानपणी एक चांगला धडा होता, पोर खेळ, की लहान मुलासारखं मोठ्या माणसांनी पण कधीतरी लहान मूल व्हायला पाहिजे. तर ते लहान मूल होईल का तो शिक्षक? आणि जर ते नाही होणार असेल आणि त्याला पाटी आणि याचं शिक्षण देणार असेल तर ते फारच घातक आहे. बिलकुल करेक्ट. म्हणजेच माझा मुद्दा असा होता की प्री स्कूल आहे तसं ठेवून त्याला अधिक सक्षम करता येईल का? जे अनौपचारिक शिक्षण आपण आता सध्या ज्या अंगणवाड्या ज्या आहे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या याच्यासाठी चालवल्या जातात 1975 पासून, तर त्याला अधिक सक्षम करून ते तसंच्या तसं ठेवता येईल का? आणि त्याला एक
त्या प्रायमरी स्कूलला न जोडता स्वतंत्र ठेवायचं आणि ते प्री स्कूलचे अधिक प्रभावीपणे आपल्याला देता येईल का? माझा स्वतःचा असा अनुभव आहे की कुणे एकेकाळी जे आहे हे प्री स्कूल अत्यंत चांगल्या प्रकारे या ICDS मध्ये देण्यात येतो. आता ही ICDS ची केंद्र जी आहे सध्या ही खाऊ केंद्र झालेली आहे. प्री स्कूल त्याच्यातून जे त्यांचे जे 5 उद्देश आहे, 5 उद्देशापैकी प्री स्कूल हे महत्वाचं उद्देश आहे. प्री स्कूल आता होतच नाही आणि त्यामुळे ते अधिक सक्षम कसं करता येईल, त्याला या सगळ्या योजनेला अधिक सक्षम कसं करता येईल याबाबत आपल्याला काय वाटतं? सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एक महाविद्यालयांमध्ये शिकवणारा प्रोफेसर आणि एक 3 आणि 5 वर्षाच्या मुलांना शिकवणारा प्रोफेसर, यापैकी सगळ्यात क्रिएटिव्ह प्रोफेसर तुम्ही कुणाला म्हणाल? खाली जो शाळांमध्ये शिकवतो तो क्रिएटिव्ह. प्री स्कूल खास कर, हो, जी प्री लहान स्कूल. लहान मुलं आहेत प्री स्कूल वाला तो हाच सगळ्यात- खरा क्रिएटिव्ह आहे. आणि मग त्याला जास्त पगार पाहिजे प्रोफेसर पेक्षा. बिलकुल प्रश्नच नाही, जास्त पाहिजेच. ती गोष्ट जे मेंटली चॅलेंज मुलांना शिकवतात तो त्याही पेक्षा सुंदर प्रोफेसर, बिलकुल. त्याला अजून जास्त पगार. पण हा टोटली उलटा ग्राफ आहे. येस, करेक्ट. सो बेसिकली प्रीस्कूल, तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे आम्ही बालवाडी चालवायचो आणि प्रत्येक मुलाला आमच्याकडे बालवाडी चालवणं कंपल्सरी होतं. कारण बालवाडी चालवताना तुम्हाला काय शिकायला मिळतं? पेशन्स. तुमच्याकडे आर्ट नसेल तर तुम्ही बालवाडीत टिकूच शकणार नाही. तर माझ्या मते जे शाळांमध्ये शिकवतात त्यांनी एक क्रॅश कोर्स करावा बालवाडी चालवायचा. म्हणजे बालवाडीमध्ये त्यांनी जावं विद्यार्थ्यांबरोबर खेळायला. तुम्ही या मागची सायकोलॉजी समजून घ्या की जोपर्यंत आर्ट ऑफ लिव्हिंग, आर्ट ऑफ टीचिंग जी आहे ती आम्ही शिकत नाही आहोत. मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये वर्षातून एकदा त्या शिक्षकांनी जावं आणि बघावं की मतिमंद मुलांना तिकडचे शिक्षक कसे शिकवत असतात. हाऊ इज द प्रोसेस ऑफ टीचिंग? सर, आमच्या शाळेचे शिक्षक आहेत कुलकर्णी सर, त्यांना एक प्रश्न विचारायचा, शेवटचा प्रश्न आहे. कुलकर्णी सर विचारा. त्यांचा म्यूट झाला आवाज. आवाज म्यूट आहे. हा, सर, कुलकर्णी बोला सर परत विचारा प्रश्न. सर, माझे 2 प्रश्न आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न, तामिळनाडू मधील, आवाज येतो सर? हा येतोय. तामिळनाडू मधील एक लर्निंग सेंटर आहे, पुविधम लर्निंग सेंटर. तेथील मीनाक्षीताई आमच्याकडे आल्या होत्या लोकबिरादरी प्रकल्पामध्ये. त्यांनी पण इथे आमच्यासोबत काही ऍक्टिव्हिटी केल्या. तसेच डोअर स्टेप स्कूल पण आहे रजनी परांजपेताई यांची. तर या सर्व शाळांमध्ये आपल्याला काही साधर्म्य दिसत आहे का? जे लर्निंग सेंटर आहेत त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत काही सारखेपणा दिसतो का? आणि दुसरं, तुम्ही सांगितलं की सोप मेकिंग, साबण तयार करणे किंवा चुना वापरणे, या नॅचरल रिसोर्सेसचा वापर करताना काही अडचणी तुम्हाला येतात का? पुविधाम जर सांगायला गेलं तर पुविधाम मला चांगलं माहिती आहे. ती मैत्रीण आहे माझी चांगली आणि आमच्याकडे पण त्या आल्या होत्या. तर अशा काही ज्या शाळा चालू आहेत त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे. त्यामुळे नक्कीच त्या त्या ठिकाणी तुम्ही जाणं आणि ते प्रत्यक्ष बघणं हे एक चांगले अनुभव राहतील असं मला वाटतं. दुसरा प्रश्न काय होता तुमचा? सर, वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला एकच प्रश्न घेता येईल. एक मृणाल यांनी विचारलं होतं आणि मलाही विचारायचं होतं असं की जे टीचर्स आहेत, बिगिनर्स आहेत, नवतरुण आहेत, त्यांना जर काही शिकायचं असेल, सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही त्यांना ट्रेन कसं कराल, हा पहिला प्रश्न. आणि माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्याकडे पोहोचायचं कसं, त्याबद्दल तुम्ही माहिती द्या. काही म्हणजे पत्ता वगैरे द्या किंवा तुमची वेबसाईट वगैरे शेअर करा.
म्यूट झाला तो. येतोय आवाज? हो 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 हो. मी आता डिस्कनेक्ट झालो होतो, मला कळलं नाही तुम्ही काय बोललात. सर आपल्याला वेळेचा थोडं बंद असतं, शेवटचे 1-2 प्रश्न विचारतो मी. हा, कुणाल यांचा प्रश्न असा आहे की जे बिगिनर्स आहेत, नवतरुण आहेत, त्यांना शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा काही अनुभव नसतो. जर त्यांना तुमच्या सोबत काही सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही त्यांना ट्रेन कसं कराल, हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. आणि तुमच्याकडे यायचं असेल तर ती माहिती तुम्ही शेअर करा असं माझं म्हणणं आहे. जे तुमची वेबसाईट असेल किंवा पत्ता वगैरे असेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल, तेही शेअर करा. हो, आमची वेबसाईट आहे स्यमंतक SYAMANTAK स्यमंतक .cf sites जरा मोठं आहे. मी एक परत व्हॉट्सअप करून समीक्षाकडे पाठवेन. cfsites.org स्यमंतक.cfsites.org. आम्ही धामापूरमध्ये आहोत, मालवण तालुका, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, गोवा आणि मुंबई रूट वरती आम्ही आहोत. आणि काय होता प्रश्न तुमचा? हा सर, तुम्ही म्हणजे जे बिगिनर्स असतात त्यांना ट्रेन कसं कराल असं यांना मृणाल जाधव यांना प्रश्न आहे. बिगिनर्स जे असतील शिक्षक, जे काय बिगिनर्स नवीन शिक्षक जे असतील त्यांना तुम्ही ट्रेन कसं करा असं हे मृणाल जाधव यांना जाणून घ्यायचं. हा, तर जाधव साहेब काय आहे की ट्रेनिंग हा विषय आमच्याकडे नाहीये, एक्सपिरियन्स हा विषय आमच्याकडे आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला विविध गोष्टींचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ट्रेनिंग अशी चालत नाही. पण जसं मी म्हटलं तुम्हाला की हे कॉन्टेम्पररी आश्रम आहे आणि इथे शिक्षक किंवा वेगवेगळ्या पद्धतीची लोक येतात आणि अनुभव घेण्यासाठी येतात. त्यामुळे इथे अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अनुभव घ्यायला मिळतील. तुम्हाला कधीही यायचं असेल तर तुम्ही आम्हाला मेल करू शकता आणि मेलवरनं आपण टचमध्ये राहू आणि तुम्ही इथे आमच्याकडे येऊ शकता. थँक्यू सर. आम्ही तुमचे डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही आमच्या फेसबुक पेजवर शेअर करणार आहे. सर्वांनी ते पाहून घ्यावेत आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस लोकविराजातर्फे शुभेच्छा आणि मी सर्वांतर्फे तुमचं आभार मानतो. धन्यवाद सर. आपण इथे थांबूयात आणि सगळ्यांचेही धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.